आला आला आला. हरे ओके. कृष्ण. हरी बोल. तर आता आपण हे पाहत होतो, की म्हणजे भक्तांना भयभीत करायला काही भगवान जे आहेत तर ते अवतार लीला बिलकुल करत नसतात. तर आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी म्हणजे रक्षणासाठी त्यांच्या ते लीला करत असतात आणि त्याचबरोबर काय करत असतात, असुरांचा विनाश करण्यासाठी ही 2 कार्य महत्त्वाची. त्यासाठी ते भौतिक जगतामध्ये अवतारित होतात. म्हणजे अवतार म्हणजे खाली येणे. म्हणजे कुठून गोलोक वृंदावनमधून भगवान खाली येतात. म्हणजे कुठे पृथ्वी लोकावर आणि इथे येऊन ते काय होतात, तर अशा अवतार लीला करतात. मग भक्त कसे असे साधे श्रद्धाळू असतात. मग हे सगळे देवता वगैरे भयभीत झाले हे सगळं भीषण रूप पाहून. मग आता ते सगळे भयभीत झाल्यामुळे का भयभीत झाले तर भगवान हे अत्यंत म्हणजे त्यांनी हिरण्यकशिपूचा अत्यंत क्रोधित होऊन असा वध जो केला आणि त्यानंतर त्यांचा क्रोध जो होता तो शमन होत नव्हता. मग आता तो क्रोध शमन कसा करायचा आणि त्यांचं ते इतकं म्हणजे असं क्रोधित रूप कधी त्यांनी पाहिलेलंच नव्हतं कोणीच आणि त्यामुळे ते भयभीत झाले. आणि मग भयभीत झाल्यावरती त्यांचं क्रोधशमन करण्याचे आता प्रल्हाद महाराज जे आहे तर म्हणजे ते जे आहेत तर ते विनंती करतात. पहिल्यांदा म्हणजे कशी विनंती करतात म्हणजे देवतांना कशी विनंती करतात, मग देवता काय प्रयत्न करतात आणि मग कसं प्रल्हाद महाराज जे आहेत ते भगवान यांना विनंती करण्यासाठी जातात. हा एक खूप सुंदर असं म्हणजे प्रसंग आहे. तर आपण ते सगळा क्रमवार आता अभ्यासणार आहोत पुढच्या श्लोकापासून. हां माताजी हा पुढचा श्लोक वाचूया. हा 14वा ना? येस हां, माताजी. 14. हो. तद्यच्च मन्युमसुराश्च हतात्वयाद्य मोदेते साधुरपि वृश्चिक सर्पहत्या लोकाश्च निवृत्तिमिता प्रतियन्ति सर्वे रूपं नृसिंह विभयाय जना स्मरन्ति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काय म्हणतात पहा हं सगळेजण. आता हे सगळेच काय करतायत विनंती करतायत सामुदायिकपणे सुरुवातीला हं भगवान यांना म्हणजे तर ते काय म्हणतात, "हे नरसिंहदेव, आता असुरराज हिरण्यकशिपूचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही कृपया आपला क्रोध त्यागा." ज्यामुळं अगदी साधू पुरुषांनाही म्हणजे विंचू, साप किंवा इत्यादीच्या वधाने आनंद होतो तसा त्याप्रमाणे त्या असुराच्या मृत्यूनं सगळे ग्रहलोक सुखी आणि आनंदित झालेत आणि स्वतःच्या सुखाविषयी निश्चिंत झालेत आणि भयमुक्त झालेत आणि मग त्यांच्या भयमुक्तीसाठी म्हणजे तुमच्या मंगलमय अवताराचं ते नेहमी सदैव स्मरण करतील. आता ह्याच्यावरून आपण समजून घेऊया, की हिरण्यकशिपूने काय केलं होतं, सगळ्या लोकांमध्ये उत्पात माजवून टाकला होता. म्हणजे सगळीकडे, सगळ्या लोकांमध्ये म्हणजे जे वेगवेगळे ग्रहलोक आहेत ना, तिकडे सगळीकडे त्याचं भय होतं. म्हणजे प्रत्येक लोकातले प्रत्येक म्हणजे जे तिथले त्या लोकातले जे वासी आहेत, तर त्या प्रत्येकाचा त्यांनी छळ केला होता. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे त्यांनी सगळ्यांना एक प्रकारे म्हणजे खूप असं म्हणजे त्रस्त करून टाकलेलं होतं आणि म्हणून त्याचा वध करण्यासाठी भगवान यांनी काय केलं, त्याला नरसिंह जे आहेत, तर त्या रूपामध्ये ते प्रकटले आणि मग आता इथे काय म्हटलंय, की जसं जे विंचू किंवा सर्पाच्या हत्येने म्हणजे जे साधू जे आहेत तर ते त्यांना म्हणजे काय की विंचू किंवा सर्पाच्या हत्येने जसा आनंद होतो तसा या असुराच्या मृत्यूने सगळ्या ग्रहलोकातल्या सगळ्या लोकांना आनंद झालाय आणि त्यामुळे अत्यंत निश्चिंत झालेत, भयमुक्त झालेत. म्हणजे काय की पहा हां, त्याच्यात आपण समजून घेऊया की जरी साधू पुरुषांना कुठल्याही जीवाची हत्या करावीशी वाटत नाही. म्हणजे काय साधू पुरुष म्हणजे कृष्ण भावना भवित मनुष्य. मग त्याला कोणत्याही जीवाची जरी हत्या करू नये म्हणजे असं जरी असलं, तरी साप आणि विंचवासारखे जी म्हणजे असे जे आहेत, तर ह्या द्वेषी जीवांची जेव्हा हत्या होते, तेव्हा ते आनंदित होतात. म्हणजे काय की इतरांना उपद्रव देणारे हे जे द्वेषी जीव आहेत, तर ह्यांची जेव्हा हत्या होते, तेव्हा ते आनंदित होतात. असे जे साधू पुरुष असतात. मग तसंच अगदी हिरण्यकशिपू जे आहे, तर हा साप आणि विंचवापेक्षा म्हणजे अत्यंत दुष्ट होता. म्हणजे काहीच नाहीत साप आणि विंचू त्याच्यापुढे. इतका दुष्ट होता म्हणजे मत्सर त्याला होता आणि इतकी दुष्टता होती त्याला भगवानांच्या भक्तांविषयी. म्हणजे स्वतःच्याच मुलाला पहा त्यांनी काय केलं, तर म्हणजे कड्यावरून ढकललं. का तर विष्णूंची तो आराधना करतो म्हणून, की ज्याचा म्हणजे त्याचा तो शत्रू म्हणजे समजेतो. विष्णूंना आपला शत्रू समजायचा. आपला भाऊ जो आहे मोठा हिरण्याक्ष त्याचा वध केला होता विष्णूंनी आणि म्हणून तो अत्यंत मत्सर किंवा द्वेष करायचा
त्याचा भगवान यांचा म्हणजे विष्णू जे आहेत तर त्यांचा. मग त्यानंतर त्यानं काय केलं, तर त्यानंतर त्याला सापाच्या गुहेत ठेवलं. त्यानंतर भुताकेतांच्या गुहेत ठेवलं. त्यानंतर त्याला म्हणजे अग्नीमध्ये आपल्या होलिका बहिणीसोबत बसवलं. म्हणजे इतका अतोनात त्याचा छळ केला आपल्या पुत्राचा. म्हणजे इतका तो असुरी आणि दृष्ट होता, की आपलं पुत्र प्रेम खरं तर एखाद्याला असलं पाहिजे. पण असुरी प्रवृत्तीमुळं किंवा त्या वृत्तीमुळं त्यांनी पुत्र असून सुद्धा तो विचार केला नाही, की आपल्या शत्रूची आराधना करतोय म्हटल्यावरती त्याचा अतोनात छळ केला होता त्यानं. मग इतका दुष्ट हिरण्यकशिपू होता आणि मग त्याच्या म्हणजे मृत्यूमुळे विश्वातले सगळेजण सुखी झाले आणि सगळ्या ग्रहलोकातले सगळे वासी सुखी झाले. म्हणजे भगवान यांनी आता अधिक क्रोध करायची काही आवश्यकता नाहीये. भगवान जे आहेत तर त्यांनी आता त्याचा वध केलेला आहे. त्यामुळे भक्त नेहमी संकट समयी नृसिंहदेवांचं स्मरण करतात पहा. म्हणजे नरसिंहदेवांचं अवतरण मुळीच अशुभ नाहीये. पण भगवान यांचं अवतरण हे कशासाठी आहे? तर अशा पद्धतीनं असुरी प्रवृत्तीचे, दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत, तर किंवा असा जो हिरण्यकशिपू आहे, तर त्याचा जो आहे वध करण्यासाठी आहे. आणि म्हणून ह्याच्यावरून आपण समजून घेऊया, की भगवान जे आहेत ते नरसिंह रूपाचं त्यांच्या स्मरण किंवा नरसिंह रूपामधले जे भगवान कृष्ण आहेत, त्यांचं स्मरण भक्तांनी म्हणजे नेहमी संकट समय करावं किंवा ते करतात. म्हणजे त्यावेळेला काय होतं, की असं जे अनिष्ट असतं भक्तांवरचं, तर ते सगळं निवारण होतं. म्हणजे ह्यासाठी म्हणजे आता इथून पुढे म्हणजे जे काही भगवान यांनी ह्या नरसिंह अवतारात येऊन लीला केली म्हणजे ह्या हिरण्यकशिपूचा वध केला आणि सगळ्या म्हणजे लोकांना सुखी बनवलं. सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांची त्या भयातून मुक्ती केली. जे हिरण्यकशिपू विषयीचं त्यांना भय होतं आणि म्हणून असा जो मंगलमयी असा अवतार आहे भगवान यांचा. पहा किती मंगलमयी म्हटलंय त्याला नरसिंह भगवान यांच्या अवताराला. तर असा जो मंगलमयी अवतार आहे, तर त्याचं सदैव स्मरण करतील सगळे भक्त आणि अशा पद्धतीनं सगळ्यांसाठी म्हणजे हे शुभ आणि मंगलमयीच अवतरण आहे भगवान यांचं नरसिंह रूपाचं आणि त्या अवताराचं आणि म्हणून भगवान सगळ्यांसाठी कसे आहेत शुभ आणि आराध्य आहेत. मग आता कलियुगामध्ये आपण भगवान नरसिंहदेवांची का प्रार्थना करायची? तर ह्यासाठी करायची, की कलियुगामध्ये हे पापी ढोंगी लोकांचं जग आहे आणि मग इथे जे आहेत तर आपलं जे जीवन आहे तर ते कसं दुःखालय आहे. दुःखालय मग शाश्वत म्हटलं म्हणजे इथे वेगवेगळ्या समस्या, संकट आहेत. मग त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला भगवान नरसिंहदेव यांचं स्मरण असलं पाहिजे पहा. म्हणजे आणि सदैव आपण अशा म्हणजे मंगलमय अवताराचं जेव्हा स्मरण करू तेव्हा निश्चितच काय करतात, भगवान आपल्यावर कृपा करतात पहा. आपली अनिष्ट जी काही असतात तर ती सगळी दूर करतात. अनिष्ट निवारण्यासाठी, आपलं संकट निवारण्यासाठी भगवान सदैव धावून येतात पहा. जसे कड्यावरून फेकल्यानंतर जो प्रल्हाद आहे तर त्याला जेव्हा कड्यावरून फेकलं राक्षसांनी त्यावेळेला काय झालं भगवान गरुडावरून अगदी वेगाने आले आणि त्यांनी काय केलं तर त्याला अलगद असं झेललं म्हणजे इतके भगवान जे आहेत तर ते आपल्या भक्तांच्या संकट निवारण्यासाठी काय धावून येतात आणि म्हणून आपण अशा भगवान यांचं म्हणजे जे नरसिंह अवतारामध्ये प्रकट झाले तर त्यांचं आपण नेहमी म्हणजे काय करावं तर स्मरण करावं संकट समयी आणि भक्त नेहमी करतात का मग आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये म्हणजे तिन्ही वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा आरती होते तर तेव्हा तेव्हा म्हणजे नरसिंह भगवान यांची आरती होते पहा आणि आपले जे भक्त आहेत ते नरसिंह भगवान यांची आराधना करतात पहा त्याचं कारण काय आहे तर आपलं अनिष्ट जे आहे तर ते निवारण्यासाठी आपलं कसं तर संकटमय जीवन आहे सगळं कलियुगामधलं अत्यंत म्हणजे घोर असं कलियुग आहे आणि त्यामुळे इथे आपण भगवान जे आहेत नरसिंहदेव यांचं स्मरण करून आपलं अनिष्ट म्हणजे निवारण व्हावं यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करणं आवश्यक आहे पहा म्हणून मंदिरामध्ये नेहमी नरसिंह आरती होते पहा मग आता आपण पुढे जाऊया हो तरी पुढचा श्लोक आहे. नाहं बिभेम्य जितते तेति भयानकास्य जिह्वार जिह्वार्क नेत्र भ्रुकुटीरबर सॉरी जिह्वार्क नेत्र भ्रुकु सॉरी रभसोग्र दंष्ट्रात् आन्त्रस्त्रज क्षतजकेशर शङ्गकर्णः निर्हाद भीत दिग्बाद रिबिन्न खाग्रा. हरे हरे कृष्ण. कृष्ण तर आता आपण समजून घेऊया की आता भगवान काय म्हणतात जे आहेत म्हणजे भगवान जे आहेत तर त्या
त्यांच्याबद्दल आता हे सगळं जे आहे, तर हे वर्णन जे आहे, हे कोणी सांगितलंय? व्यास मुनींनी सांगितलंय. म्हणजे हे जे भागवत लीला आहे, कोणी लिहिलंय? व्यास मुनींनी. म्हणजे भगवान जे आहेत, त्यांनीच हे सगळं सांगितलंय व्यास मुनींच्या अवतारात येऊन. भागवत कथा जी आहे. आणि मग ती शुकदेव गोस्वामी यांच्या आपण ऐकतो आहोत. आणि ती सुखदेव गोस्वामींनी जी परीक्षित महाराजांना सांगितली आणि मग त्यावेळेला सूत गोस्वामी ती ऐकत होते. मग सूत गोस्वामींनी शौनकादी ऋषींना जे सांगितलं नैमिषारण्यामध्ये भागवत, तो आपण ऐकतो. मग असे जे आहेत म्हणजे भगवान जे आहेत, तर त्यांच्या आपण काय ऐकतो? कथा लीला ऐकतो. तर इथे जे अपराजित असे म्हणजे कधीही ज्यांचा पराजय होणार नाही असे अपराजित असे जे आहेत, तर ते भगवान आहेत. मग आता अं, इथे सर्वांनी लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रल्हाद महाराज म्हणाले, हे नरसिंहदेव. मग आता म्हणतात अपराजित असे भगवान. म्हणजे स्तुती कसा भक्त करतो पहा. अजित म्हणजे कोणाकडूनही कधी पराभूत न होणारे असे परमश्रेष्ठ विजयी कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण आहेत. मग त्यांना त्यांच्याविषयी ते काय वर्णन करतात, की मला तुमच्या अक्राळ विक्राळ मुखाचं आणि जिव्हेचं सूर्यासमार प्रखर प्रखर असे नेत्र आहेत तुमचे, किंवा चढवलेल्या अशा भुवया आहेत. म्हणजे आता कोणी रागात असेल किंवा म्हणजे कोणी क्रोधात असेल, तर पहा त्याच्या भुवया अशा रागारागाने अशा मोठ्या होतात पहा. चढवलेल्या भुवया म्हणतात ना, अशा उंच होतात पहा. तर तशा पद्धतीचं चढवलेल्या भुवयांचं म्हणजे डोळे मोठे होतात, त्यामुळं भुवया अशा उंचावल्या जातात. मग या चढवलेल्या भुवयांचं बिलकुल भय नाही वाटत आहे. आणि डोळे कसे प्रखर सूर्यासारखे, म्हणजे इतके प्रखरतेने ते म्हणजे अशा पद्धतीनं ते चमकतात. म्हणजे आणि मग तुमचे तीक्ष्ण आणि उग्र दात आहेत. म्हणजे जे जे नरसिंह भगवान आहेत, तर ते कसं आहे, त्यांचं मुख आहे ते सिंहासारखं आहे. त्यामुळं ते सिंहाचंच आहे म्हणजे मुख. तर ते तीक्ष्ण असे दात आहेत सिंहाचे, कसे उग्र आणि तीक्ष्ण दात असतात पहा, टोकदार असे असतात. आणि आतड्यांच्या ज्या माळा आहेत, रक्ताने माखलेली मानेवरील त्यांची आयाळ आहे. म्हणजे आतड्यांचं काय केलं त्यांनी, ती आतड्यांच्या त्यांनी माळा केल्यात त्याच्या. त्याचा वध करून, आणि रक्ताने माखलेली सिंहाची जी आयाळ असते ना, तर ते मुख आहे. तर त्यामुळं त्यांच्या सिंहाचं मुख असल्यामुळे ती जी आयाळ आहे, तर ती रक्ताने माखली आहे भगवानांची. आणि मग शंकू प्रमाणे उभे राहिलेले त्यांचे कान. आता सिंहाचं चित्र समोर आणा. शंकूसारखे असे रागात आला सिंह, की कसे म्हणजे ते रागाने त्याचे प्राण्यांचे कान टवकारतात. तर असे मोठे मोठे कान असतात पहा सिंहाचे. तर असे रागामुळे ते उभे राहिलेले आहेत. शंख जसं असतो ना, तर त्याप्रमाणे शंकू म्हणजे शंकूचा आकार असा त्रिकोणी असा. शंख नव्हे, तर शंखासारखंच, पण शंकू म्हणजे त्रिकोणी आकार. तर अशा पद्धतीचं म्हणजे ते कान असे त्यांचे उभे आहेत. आणि मग त्याचं मला बिलकुल नाही भय वाटत असं तो म्हणतो. आणि श्रेष्ठ हत्तींना सर्व दिशांना पळवून लावणारी तुमची प्रचंड गर्जना आहे. म्हणजे हत्ती जे आहेत म्हणजे इतका बलवान प्राणी हत्तींसारखा, पण भगवान यांच्या इतक्या प्रचंड गर्जना आहेत की हत्ती सुद्धा सगळ्या दिशांना धावत सुटलेत. आणि शत्रूंचा विनाश करणारी तुमची तीक्ष्ण नख, त्यांचे देखील भय वाटत नाही. म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्या तीक्ष्ण नखांनी शत्रू जे होते, म्हणजे त्याचं सैन्य होतं, शत्रू सैन्य म्हणजे हिरण्यकशिपूचं, त्यांना सुद्धा मारून टाकलं होतं. म्हणजे काय, की ह्या सगळ्याचं सुद्धा मला म्हणजे इतकी तीक्ष्ण नखं होती त्यांची, तर ह्याचं सुद्धा मला भय वाटत नाही असं ते म्हणतात. म्हणजे काय, भगवान नरसिंहदेवाचं कसं भयानक रूप आहे पहा, आपल्या सगळ्यांसमोर ते समोर असं येईल पहा. म्हणजे भयानक रूप हे अभक्तांनाच असतं. म्हणजे अभक्त जे असतात तेच म्हणजे असे काय होतात, तर भयभीत होतात. पण जो भक्त असतो ना, त्याला हे भगवानाची लीला असते. त्यामुळे तो आनंद घेत असतो आणि त्याला फार आनंद होतो ते पाहून, म्हणजे त्याला भीती नाही वाटत. मग प्रल्हाद महाराज तर अगदी छोटेसे 5 वर्षाचे आहेत. तर ते काय म्हणतात, म्हणजे सिंहाचं सगळं भय जे आहे, तर इतर प्राण्यांना वाटतं म्हणजे जसं हत्तीला. पण सिंहाचा छावा असतो त्याला भय वाटतं का? बिलकुल नाही. हो की नाही? म्हणजे काय, की आपल्या म्हणजे माता-पित्यांचं म्हणजे जे आहे तर ते सिंह म्हणजे सिंहाचा छावा म्हणजे त्या सिंहाचं छोटं म्हणजे जे पिल्लू असतं छावा म्हणजे, तर त्याला बिलकुल भय वाटत नाही. मग तसंच असतं. म्हणजे जे भगवान यांचे जे भक्त आहेत, तर त्यांना भगवान यांचं भय नाही वाटत. जरी त्यांचं उग्र अकराळ-विक्राळ रूप असेल तरी. कारण काय, आपण कोण आहोत? भगवान यांचे सुपुत्र, सुपुत्री आहोत. मग आपल्या पित्याचं म्हणजे जे आहे तर ते पुत्रांना भय वाटेल का? बिलकुल नाही. का? तर त्यांच्यामध्ये प्रेमाचा बंध आहे. प्रेमाचा संबंध आहे आणि त्यामुळे तो बिलकुल भयभीत झाले नाहीत. भगवान जे जे आहे त्यांचं अकराळ विक्राळ असं रूप नरसिंह रूपातलं पाहून प्रल्हाद महाराजांना बिलकुल भीती वाटली नाही. म्हणजे काय,
की आता पहा उदाहरण की भूमीवरचं जे समुद्र जल असतं म्हणजे भूमीवर जो समुद्र जिथपर्यंत येऊन थांबलेला असतो तर असं जे समुद्र जल असतं तर ते जीवमात्रांसाठी भयदायक असतं. पण म्हणजे काय की आपण बाहेरून समुद्राच्या किनाऱ्याला जे उभे आहेत आपल्यासारखे जीवमात्र आपण समजा किनाऱ्यांवरून फिरतो आहोत किंवा किनाऱ्यालगत जे आहेत तर त्यांच्यासाठी समुद्र जल आहे ते भयदायक असेल. एखादी मोठी लाट येईल आणि समुद्रात घेऊन जाईल, हो की नाही? असा धोका राहील. मग बाहेरच्या जीवमात्रांसाठी म्हणजे जे भूमीवर आहेत समुद्रालगतच्या त्यांच्यासाठी समुद्र जल जे आहे तर ते भयदायक असेल. पण समुद्रातला लहान मासा आहे तो पाण्यामध्येच राहतो समुद्राच्या. मग तो निर्भयपणे समुद्रात भ्रमण करत राहतो, हो की नाही? मग तसंच आहे की म्हणजे याचं कारण काय आहे तर लहानशा माशाने विशाल समुद्राचा आश्रय घेतलेला आहे. मग असं म्हणजे असं आपण समजूया. मग तसंच भगवान जे आहेत, तर ते कसे आहेत, तर असेच म्हणजे आपल्यावरती म्हणजे अत्यंत अशी कृपा आणि त्यांचं जे आशीर्वाद त्यांची अशी उधळण लहान माणसाला समुद्रामध्ये कसं निर्भयपणे वावरतो कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतलेला असतो. तसं भगवानांच्या चरणकमलांचा आश्रय घेतलेला जो भक्त असतो की नाही, त्याला भगवान म्हणजे जे आहे, तर त्यांची बिलकुल भीती वाटत नाही. म्हणजे तो मासा कसा जसं समुद्रामध्ये निर्भयपणे वावरतो कारण समुद्रात तो म्हणजे त्याने आश्रय घेतल्यामुळे अगदी निर्भयपणाने तो भ्रमण करत असतो. मग तसंच आहे. भगवान यांच्याबद्दल बिलकुल त्यांच्या या 11 रूपाबद्दल प्रल्हाद महाराज आहेत, त्यांना बिलकुल भय नाही वाटत आहे. आणि मग नदीच्या पुरामध्ये मोठे-मोठे हत्ती सुद्धा वाहून जातात पहा. आपण पाहिले पूर आला, की म्हणजे सगळेजण वाहून जातात. मग कितीही पोहणारा अगदी असेल जलतरणपटू तरी तो सुद्धा वाहायला जातो पहा. पण लहान मासा मात्र प्रवाहाविरुद्ध पोहत जातो. म्हणजे काय, की ह्याच्यातून आपण समजून घेऊया, की जो समुद्राच्या आश्रयाला गेलेला मासा आहे, त्याला समुद्रातली सगळी विशाल म्हणजे जे समुद्रातली जीवसंपदा माहीत असते आणि समुद्र जे आहे तर त्याच्याविषयी सगळी माहिती असते आणि त्यामुळं जेव्हा म्हणजे अशा पद्धतीचा पूर येतो किंवा प्रलय येतो त्यावेळेला लहान मासा काय करतो तर म्हणजे नदीमध्ये समजा एखाद्या पूर आला तर प्रवाहाविरुद्ध पोहतो कारण नदीमधलं सगळं त्याला नदीचं पात्र किती आहे किंवा हे सगळं त्याला अंदाज असतो आणि त्यामुळं काय करायला पाहिजे हे त्याला माहिती असतं का तर त्यांनी नदीचा आश्रय घेतलेला असतो. पण त्याच वेळेला मोठा हत्ती आहे तर तो नदीच्या पुरामध्ये वाहिला जातो पहा. मग हे असं का घडतं? तर ह्या उदाहरणातून आपण काय समजून घ्यायचंय तर दुष्टांच्या कृती असतात ना, तर त्या विनाशासाठी म्हणजे जर कधी-कधी भयंकर रूप त्यांनी म्हणजे धारण केलं, तरी भक्त त्या रूपाची काय करतात? आराधना करतात. म्हणजे काय भगवान जे आहेत, तर ते दुष्टांच्या विनाशासाठी कधी-कधी भयंकर असं नरसिंह भगवान जे आहेत, तर ह्यांच्यासारखं म्हणजे रूप धारण करतात. पण भक्त काय करतात? त्या रूपाची सुद्धा आराधना करतात. आपण काय म्हणतो आरतीमध्ये? केशवधृत नरहरी रूप, जय जगदीश हरे असं म्हणतो की नाही नरसिंह आरतीमध्ये आता सगळ्यांना पाठ असेल. तर म्हणजे काय? तर इथे समजून घे नरहरी रूप म्हणजे काय? तर जे केशव आहेत, तर ते ह्या नरसिंह रूपामध्ये आलेले आहेत. असे कोण आहेत? म्हणजे जगदीश म्हणजे सगळ्या आपल्या म्हणजे आपल्या सगळ्यांचे तारणहार असे भगवान जे आहेत, तर ते जे जगदीश त्यांना म्हणते, जय जगदीश हरे असं म्हटलं जातं. म्हणजे काय की भक्त जे आहेत, ते भगवानांच्या कुठल्याही रूपाचं पूजन, गुणगान करतात आणि त्यांच्या त्या सगळ्या जी रूपं असतात, मग ती म्हणजे अशी अकराळ-विकराळ असू देत, विचित्र असू देत, कशीही असू देत. तर त्या सगळ्या रूपांचा आनंद घेतात ते आणि मग ते रूप आल्हाददायी असो किंवा भीषण. म्हणजे काय, की ते नेहमी भगवानांच्या गुणगानामध्येच असतात आणि त्यांच्या कुठल्याही रूपाचं पूजन करण्यातच ते आनंद मानतात. इतके ते भगवान यांच्यामध्ये काय झालेले असतात, समरस झालेले असतात किंवा भगवान यांच्यामध्ये ते इतके त्यांच्या प्रेमामध्ये ते अखंड बुडालेले असतात पहा. मग अशा पद्धतीचे प्रल्हाद महाराज आहेत. त्यांचं असं भगवान यांच्याविषयी प्रेम आहे आणि त्यामुळं जसा मासा प्रवाहाविरुद्ध पोहत जातो नदीमध्ये, त्याला बिलकुल काही इजा होत नाही. पण हत्ती मात्र वाहून जातो. मग तसं अभक्त असतात, तर ते ते भयभीत होतात. आणि अशा भक्तांचा म्हणजे असे जे दुष्ट लोक आहेत, तर त्यांचा वध होतो भगवान यांच्याकडून. पण त्याच वेळी जे भक्त आहेत, तर ते भगवानांच्या चरणकमलांचा त्यांनी आश्रय घेतलेला असतो. त्यामुळं ते भगवानांच्या सगळ्या रूपांची आराधना करतात आणि अत्यंत आनंद घेतात पहा भगवान यांच्या प्रत्येक अवतार लीला ज्या असतात, तर त्यातून ते आनंद घेत असतात. मग ह्यातून आपण काय शिकायचं? तर म्हणजे काय?
की भगवान जे आहे तर ते कसे आहेत, तर ते प्रत्येकाच्या कल्याणासाठी म्हणजे प्रत्येक आपल्या जीवात्म्याच्या कल्याणासाठी वेगवेगळे अवतार धारण करून लीला करत असतात. पण जो अभक्त आहे तर त्याला हे खचितच समजेल नाही आणि त्याला हे भय वाटेल अशा रूपाचं भगवानांच्या. पण भगवानांचा जो भक्त आहे ना, तर तो काय करतो, त्यांचं कुठलंही रूप असो, मग भीषण असो नाहीतर आल्हाददायी, त्यांच्या चरण कमलांचा आश्रय कधी सोडत नाही. आणि त्यामुळे काय होतं, तर तो नेहमी त्यांच्या प्रत्येक रूपाची आराधना करतो आणि त्यांचं गुणगान करत आनंद घेत असतो पहा. म्हणून आपण काय करायचं, अशाच पद्धतीनं प्रल्हाद महाराजांच्या सारखं आपण भगवानांच्या प्रत्येक रूपातल्या लीला अभ्यासून आनंद घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याद्वारे आपण त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयत्न करायचा. आता पुढे जाऊ आपण. त्रस्तोऽस्म्यहं कृपणवत्सल दुःसगो उग्र संसारचक्रकदनादग्रसतां प्रणीतः बद्ध स्वकर्मभिरुषत्तम ते ग्रिमूलम् प्रीतोपवर्ग य ह्यसे कदा नु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग तरी खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर वाचन. तर आता आपण समजून घेऊया की हे सर्व शक्तिशाली असं भगवान यांचं कसं रूप आहे, तर अत्यंत अजिंक्य असे भगवान आहेत किंवा कसे भगवान पतितांवर दया करणारे असे भगवान आहेत. आणि भगवान यांना आता प्रल्हाद महाराज काय म्हणतात पुढे, की माझ्या कर्माचा परिणाम आहे सगळा, म्हणून मला असुरांच्या संगतीमध्ये ठेवण्यात आलं. मग त्यामुळे मला या भौतिक जगातील माझ्या जीवनाचं अत्यंत भय वाटतंय. तुमचे चरण कमल म्हणजे बद्ध जीवनातून मुक्त होण्यासाठीचं परम ध्येय आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, आपल्या चरण कमलांच्या आश्रयास मला कधी बोलवून घ्याल, मी त्या क्षणाची प्रतीक्षा करतोय असं म्हणतात प्रल्हाद महाराज. आता ही प्रार्थना किती सुंदर आहे पहा. म्हणजे भौतिक जीवन जे आहे प्रत्येकाचं हे दुःखदायीच असतं म्हणजे प्रत्येकाला. मग आता एखाद्या मनुष्याला जर असुरांच्या अथवा नास्तिकांच्या संगतीत ठेवण्यात आलं तर त्याला ते किती असह्य दुःख होईल पहा. मग हे काय आहे, माझ्या गतजन्मीचं जे कर्म आहे त्यानुसार म्हणजे माझ्या कर्मांचा परिणाम म्हणून मला असं असुरांच्या योनीमध्ये जन्म झालाय माझा, असं भगवान यांना प्रल्हाद महाराज म्हणतात. आणि मग आपल्या जन्मास म्हणजे आपल्याला हे जे कारण आहे आपल्या प्रत्येकाच्या जन्माचं, ते काय असतं, आपलं गतजन्मीचं जे कर्म असतं त्यानुसार म्हणजे ह्या जन्मामध्ये आपण पुढच्या जन्माची तयारी करत असतो, ह्या जन्मातलं प्रत्येक कर्म म्हणजे. मग आपल्यासारख्या जीवाला या भौतिक जगामध्ये का ठेवण्यात येतं असा प्रश्न जर आला तर भगवान काय करतात, तर आपलं जे काही आपल्याला ह्या जगामध्ये जन्मात म्हणजे जन्म मिळतो तो आपल्या गतजन्माच्या आपल्या कर्मांचा परिणाम म्हणून मिळालेला असतो. मग काही लोक काय करतात, भगवान यांनाच दोष देतात पहा. म्हणजे का तर त्यांना अज्ञान असतं आणि त्यामुळे ते लोक काय करतात, भगवान यांनाच दोष देतात की मला या जगामध्ये कशाला जन्म दिला, अशा पद्धतीनं टीका करतात भगवान यांच्या बद्दल. मग त्यांना प्रल्हाद महाराज मूर्ख म्हणतात. म्हणजे काय की असं म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांना टीका करणं किंवा त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे. आपल्या कर्माचा परिणाम म्हणजे जो असतो म्हणून आपल्याला जो आहे तर तो आपल्याला वर्तमान जन्म मिळालेला असतो, आपल्या गतजन्मातल्या कर्मांच्या परिणामाचं ते फळ असतं. मग आता इथे समजून घेऊया की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार भौतिक जगामध्ये बद्धावस्थेमध्ये पडावं लागतं. मग प्रल्हाद महाराज आणि इतर सर्व बद्ध जीवांचं जे आहे तर म्हणजे आता आपल्यासारखे इतर जीव सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात पहा प्रल्हाद महाराज. मग ते काय म्हणतात पहा, तर सगळ्या माझ्या कर्मांचा परिणाम म्हणून मला या असुर योनीमध्ये जन्म घ्यायला लागलं. आणि मग बद्ध जीव जे आहेत आपल्यासारखे तर त्यांच्यावर तुम्ही खूप दया करता म्हणून तुम्हाला कृपण वत्सल या नावाने ओळखलं जातं. कृपण या शब्दाचा अर्थ काय भगवद्गीतेमध्ये आपण अभ्यासलाय पहा, की कृपण म्हणजे कोण व्यक्ती, की आपण त्याला म्हणू की कंजूस. म्हणजे कशा अर्थाने कंजूस, तर आता मानवी जीवनामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 समस्या आहेत. आणि मग ह्या 4 समस्या न जाणता जो मिळालेला मनुष्य जन्म आहे तर त्याचा उपयोग करून न घेता म्हणजे बुद्धीने विचार करून हा आणि मिळालेली मनुष्य जन्माची सुसंधी आहे, तर तिथे भगवान यांना शरण जाऊन भगवान यांच्याशी आपलं असलेलं नातं आहे तर ते जे आहे तर ते जागृत करून भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला समर्पित न करता जो इंद्रिय तृप्ती किंवा भोग
मध्ये जीवन जगतो किंवा इंद्रिय तृप्ती करत राहतो. मग असा जो व्यक्ती आहे तो कृपण. मग कृपण वत्सल म्हणजे काय? अशा आमच्यासारख्या कृपण लोकांचं, म्हणजे ज्यांना अज्ञानामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्याही दिसत नाहीत आणि जे नेहमी भोगवादी जीवन जगतात, तर असे जे कृपण लोक आहेत, तर त्यांचा सुद्धा उद्धार करणारे म्हणून त्याला काय म्हणले? कृपण वत्सल असे भगवान आहेत पहा. मग असे जे कृपण वत्सल जे भगवान आहेत, तर ते काय करतात? तर भगवद्गीतेत सुद्धा याचा उल्लेख आहे पहा, की धार्मिक तत्वांच्या आचरणामध्ये जेव्हा विसंगती निर्माण होते, म्हणजे काय, धर्मतत्वांचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वृद्धी होते थोडक्यात म्हणजे, तर त्यावेळेला काय होतं? भगवान बद्ध जीवांचा उद्धार करायला काय असतात? अत्यंत आतुर असतात. त्यांना लवकर आपले जे हे सगळे सुपुत्र सुपुत्री आहेत, तर ते लवकर आपल्या धामामध्ये परत यावेत असं वाटतं. आणि म्हणून ते काय करतात? आपल्या सर्वांना भगवतधामी परत येण्याचा उपदेश करतात. म्हणजे सर्व धर्मांन परित्यज्य मामेकम शरणम व्रज म्हणतात. म्हणजे काय, की सगळ्या धर्मांचा त्याग करा आणि तुम्ही मला शरण या. म्हणजे असं भगवान सांगतात. म्हणजे इतकं भगवान यांना हवंय, की आपण आपलं जे मूळ घर आहे भगवतधाम, तिथं यायला हवंय भगवान यांना. पण आपण काय करतो? मोहग्रस्त होतो भौतिक प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आणि आपण काय करतो? इंद्रिय तृप्ती करत राहतो. मग असे जे आपल्यासारखे कृपण असतात, तर त्यांचा म्हणजे उद्धार करणारे म्हणून भगवान यांना काय म्हटलंय? आपल्यासारख्या जीवावर, बद्ध जीवावर ते दया करतात म्हणून त्यांना कृपण वत्सल असं म्हणलंय. अत्यंत दयाळू म्हणजे. भगवान कसे भक्त वत्सल आहेत, तसे कृपण वत्सल म्हणजे अगदी भक्तांसाठी म्हणजे ते काहीही करतील इतकं प्रेम असतं. म्हणजे अर्जुनासाठी सारथी बनले, हो की नाही, गोपींचे मित्र बनले, म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे आहेत, तर ते आपल्या भक्तांसाठी जे आहेत, तर ते सदैव तत्पर असतात आणि भक्तांसाठी ते लीला करतात, त्यांचा उद्धार करण्यासाठी येतात. त्याचबरोबर भक्तांची इच्छा जी असते, तर ती पूर्ण सुद्धा ते करतात आणि त्यांना आवश्यक गोष्टी पुरवतात. पण त्याचबरोबर भगवान भक्तवत्सल असतात म्हणजे काय करतात? तर भक्तांच्या योजना त्याच भगवान हे योजना आखतात, त्याच भगवंतांच्या योजना असतात आणि त्याचबरोबर भगवान यांना काय आवडतं? तर आपल्या भक्तांची सेवा करायला पण आवडतं आणि अशा पद्धतीने इतके भगवान जे आहेत, तर ते भक्तवत्सल आहेत. मग कृपणवत्सल म्हणजे आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करणारे. मग आता तेव्हा प्रल्हाद महाराजांची अपेक्षा काय आहे? की भगवान जे आहेत, तर त्यांनी कृपा करावी आणि मला त्यांच्या चरण कमलांच्या आश्रयाला आता बोलवून घ्यावं. आणि मग मनुष्य म्हणजे ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं? की मनुष्याने काय केलं पाहिजे? तर भगवान चरणांचा नेहमी आश्रय घेतला पाहिजे आणि आपण कृष्ण भावनामृताचं प्रशिक्षण घेऊन भगवतधामी जायला आतुर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटलं पाहिजे, की मी भगवान यांच्या चरण कमलांशी मला कधी जायला मिळेल आणि ते जायला मिळण्यासाठी मला गुरूंकडून कसं मार्गदर्शन मिळेल, मग गुरूंचरणी मी कसं जाईन, हा सतत ध्यास घेतला पाहिजे. गुरूंचे प्रत्येक शब्द किंवा गुरूंनी सांगितलेली म्हणजे प्रत्येक गोष्ट मी कशी आचरणात आणेन आणि मी गुरूंनी सांगितलंय तसे प्रयत्न कसे करेन, की ज्याद्वारे भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा होईल. म्हणजे एक मिनिटही, एक पळभरही मला भगवानांचं विस्मरण होऊ नये. अशा पद्धतीनं गुरूंनी मला ज्या सेवा मार्गदर्शन केल्या, त्या मी काय करेन? अत्यंत चिकाटीने करेन, अत्यंत तळमळीने करेन आणि त्याद्वारे मी काय करेन? की भगवत चरणी जायचा प्रयत्न करेन. म्हणजे गुरु आपल्याला भगवत चरणी घेऊन जातात आणि मग अशा पद्धतीनं आपण भगवत चरणांचा आश्रय आपल्याला कधी घ्यायला मिळेल, असा प्रत्येकाला ध्यास असला पाहिजे आणि त्यासाठी गुरुचरणी जायला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनातला दीक्षा हा किती मोठा टप्पा आहे पहा. जे गुरु आपल्याला भगवत चरणी घेऊन जातात. आणि म्हणून कृष्ण भावनेचं पूर्ण प्रशिक्षण मिळतं आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. आता इस्कॉन सारखी आपली छान संस्था आहे आणि आपण सगळे इस्कॉन बेंगलोरच्या संपर्कात आलो. म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे पहा. म्हणजे ही सुद्धा भगवान यांचीच कृपा आहे आपल्यावर, की आपण सगळे संपर्कात आलो. आणि मग असं प्रशिक्षण घेऊन आपण काय केलं पाहिजे? आपल्याला ही तळमळ पाहिजे, की मला भगवतधामी जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रल्हाद महाराजांना जशी तळमळ आहे, की तुमच्या चरण कमलांचा मला आश्रय मिळावा आणि मला भगवतधामी जायला मिळावं. मला या आसुरी योनीत, या दुःखालयामध्ये जन्म मिळालाय माझ्या कर्मांचा परिणाम म्हणून. तर माझी या बद्ध जीवनातून कधी मुक्तता होईल आणि मला कधी भगवत जायला मिळेल, अशा पद्धतीची आपली तळमळ असली पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हो तरी. यस्मात् प्रिया प्रिय वियोग संयोग जन्मा शोकाग्निना सकलयोनिषु दह्यमानः सुखौषधं तदपि दुःखमताद्वियाहम् भूमन् भ्रमामि वद मे तव दास्य योगम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद मुक्ताजी. तर आता आपण इथे समजून घेऊया, की ते काय म्हणतात आता प्रल्हाद महाराज काय म्हणतात, की हे भूमन, हे विभो असं म्हणतात.
आणि पुढे काय म्हणतात, की प्रिय आणि अप्रिय अशा स्थितीशी संयोग तथा वियोग. म्हणजे काय? की अ, मनुष्य जो आहे तो स्वर्गात किंवा नरकात अशा अत्यंत खेदजनक स्थितीमध्ये पडतो. म्हणजे जणू काही तो शोकरूपी जो अग्नी आहे त्यामध्ये सतत सतत जळत असावा असं असतं. म्हणजे दुःखी जीवनातून मुक्त होण्यासाठी या जगामध्ये अनेक उपाय आहेत आणि ते अस्तित्वात पण आहेत. पण असे उपाय दुःखापेक्षाही अधिक दुःखदायक आहेत. आणि म्हणून माझ्या मते तुमची सेवा हा दुःख निवृत्तीचा एकमेव उपाय आहे. म्हणजे कृपया मला अशा सेवेचा उपदेश तुम्ही आता कथन करा. म्हणजे काय, की आता भूमन या शब्दाचा अर्थ काय? श्रेष्ठ असे भगवान आणि हे विभो म्हणजे परमात्मा स्वरूपात जे आपल्या हृदयात स्थित असतात भगवान म्हणजे तर त्यांना विभो म्हटलं जातं. विभो हे संबोधन वापरलं जातं. तर आपण समजून घेऊ, की ते काय म्हणतात प्रिय आणि अप्रिय अशा ज्या स्थिती आहेत, त्याचा संयोग आणि वियोग म्हणजे हे सगळं घडतच असतं. म्हणजे कधी चांगली घटना किंवा वाईट घटना मग किंवा आपल्या कडून जी चांगली कर्म घडतात आणि त्या म्हणजे आपली चांगली कर्म घडतात म्हणजे आपण काय करतो तर म्हणजे चांगल्या घटनांद्वारे म्हणजे चांगल्या म्हणजे ज्या आहेत तर त्या परिस्थिती निर्माण होतात बरोबर आपल्याकडून चांगलं कृत्य घडलं तर तिथे चांगली परिस्थिती निर्माण होते म्हणजे प्रिय घटना किंवा प्रिय गोष्टी घडतात आणि अप्रिय स्थिती म्हणजे आपल्याकडून वाईट कर्म घडलं म्हणजे पापकर्म घडलं तर तिथली परिस्थिती अप्रिय निर्माण होईल ना तिथे जी स्थिती एकूण निर्माण होते म्हणजे काय त्यामुळे संयोग म्हणजे संयोग किंवा वियोग म्हणजे हे सगळं ह्या विरुद्ध परस्पर विरुद्ध स्थिती निर्माण होतात. प्रिय अप्रिय स्थिती निर्माण होईल, कधी संयोग होईल म्हणजे सगळे एकत्र येतील, कधी वियोग होईल. असं जे काही आहे ते होईल. म्हणजे मनुष्य मग त्या कर्मामुळं अशी जी कर्म तो करेल, कधी पापकर्म होतील, पुण्यकर्म त्याच्याकडून होतील. मग स्वर्गात तरी जाईल, नाही तर नरकात तरी जाईल. म्हणजे काय, की काहीही जरी असलं, तरी ह्या खेदजनक स्थिती आहेत. कारण इथं काय आहे, तर आपल्या कर्मांचे परिणाम आपण भोगून पूर्ण करावे लागतात. म्हणजे स्वर्गातलं सुख जेव्हा संपतं भोगून, त्यावेळेला काय होतं, पुन्हा आपण पृथ्वी लोकामध्ये येतो. म्हणजे ते क्षीण झालं पुण्य, की पुन्हा पृथ्वी लोकावर आपल्याला यायला लागतं आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण येतच राहतो. म्हणजे काय, की एक प्रकारे हा शोकरूपी अग्नीच आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे आपण या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलोय, त्याच्यामध्ये सतत जळत असल्यासारखं म्हणजे अग्नी जसा जळतो, तसं आपला शोकरूपी हा अग्नी आहे, की ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा-पुन्हा यावं लागतंय. आणि मग आता अशा पद्धतीचं जे दुःखी जीवन आहे, ह्यातून जर मुक्त व्हायला अनेक उपाय आहेत. पण हे सगळे भौतिक उपाय आहेत म्हणजे भौतिक जगातले. पण ह्याच्यावर म्हणजे हे जे उपाय आहेत, तर ते कसे आहेत? तर हे जे दुःख आहे की शोकरूपी अग्नीमध्ये आपण सतत जळत आहोत. म्हणजे ह्या बद्ध जीवनातून आपण मुक्त होत नाही आहोत आणि पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या योनीमध्ये, शरीरामध्ये आपण येत आहोत आणि आपल्याला प्रिय-अप्रिय अशा घटना उन्हाळा, पावसाळा जसं घडतो, तसं हे सगळं घडतच आहे. आणि त्यामुळे आपली जी काही कर्म असतील त्यानुसार आपण अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जन्म घेतो आहोत, वेगवेगळ्या योनीमध्ये, शरीरामध्ये. मग आणि त्यासाठी जे ह्या भौतिक जगतामध्ये उपाय आहेत, ह्या जीवनातून म्हणजे मुक्त होण्यासाठी, तर हे कसे आहेत तात्पुरते आहेत. म्हणून त्याला काय म्हटलंय, तर हे जे दुःख आहे म्हणजे ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकलोय. जन्म-मृत्यू, जरा-व्याधी या समस्यामध्ये आहोत आपण सतत, प्रत्येक वेळी जेव्हा येतोय तेव्हा. मग ह्या दुःखापेक्षाही ते अधिक दुःखदायकच आहेत सगळे उपाय, असं असं म्हणतात प्रल्हाद महाराज पहा. आणि म्हणून एकमेव उपाय त्यांच्या मते काय आहे प्रल्हाद महाराजांच्या मते, की तुमची सेवा. हाच एक दुःख निवृत्तीचा एकमेव उपाय आहे. म्हणजे किती सुंदर विचार मांडतात पहा. म्हणजे प्रल्हाद महाराज जे आहेत ते भगवान यांच्या चरण कमलांची सेवा करण्याची त्यांची इच्छा पहा, किती तीव्रतेनं मांडतायत पहा. ह्या श्लोकातून आपण समजून घ्या. म्हणजे आपले ऐश्वर्यशाली पिता आहेत तेवढे सम्राट जे राजे होते ते, त्यांच्या मृत्यूनंतर खरं तर वंश परंपरेनं पित्याची सगळी संपत्ती त्यांना मिळणार होती. ते राजा होणार होते. पित्याची संपत्ती म्हणजे सगळं जगच होतं. त्यांनी सगळ्या लोकांवरती विजय मिळवला होता आणि सगळ्या लोकांवर ताबा मिळवला होता. असा हिरण्यकश्यप होता. त्याने सगळ्यांना जेरीस आणलं होतं सगळ्या लोकातील जे वेगवेगळे निवासी होते त्यांना. मग आता सगळं जगच त्याची संपत्ती होणार होतं. पण प्रल्हाद महाराज जे आहेत, तर त्यांना ह्या आपल्या अपरिमित ऐश्वर्य आहे ते स्वीकारायची इच्छाच नाहीये. कारण मनुष्य स्वर्गात असो अथवा नरकात किंवा धनवानाचा पुत्र असो नाहीतर एखाद्या निर्धन गरीबाचा. भौतिक परिस्थिती सगळीकडे सारखीच असते. म्हणजे हे जे दुःखालय आहे, तर ह्याला दुःखालयच म्हटलंय. तर हे भौतिक जीवन प्रत्येकासाठी सारखंच आहे. म्हणजे जीवनातील कुठलीच गोष्ट अशी प्रत्येकासाठी सतत सुखदायक नसते या भौतिक जीवनामध्ये. कधी सुख येईल, कधी दुःख येईल. म्हणजे काय, की असं
एखाद्याला अप्रदूषित असं आनंदमय जीवन जगायचं असेल, म्हणजे जिथं बिलकुल दुःख नाही, अप्रदूषित आनंदमय म्हणजे, तर त्याला काय करायला पाहिजे? भगवानांची दिव्य अशी प्रेममय सेवाच करायला पाहिजे. म्हणजे ही ऐहिक ऐश्वर्य काही काळापुरतीच आपल्याला सुख देऊ शकतील. क्षणभंगुर भंगुर सुखही आपल्याला देऊ शकतील पहा. आणि त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करायला लागतात दिवस-रात्र. म्हणजे एखादा मनुष्य निर्धन मनुष्य जो असतो, तो धनवान होतो. त्याच्या जीवनात सुधारणा घडते. तर त्याला कठोर तर त्याला कठोर परिश्रम करायला लागतात आणि मग तो काय होतो, तर धनवान होतो. म्हणजे काय, की इथलं कष्टदायी असं जीवन आहे आणि ते क्षणभंगुर आहे आणि पुन्हा काही सतत सुख नाही इथे. तर अनेक प्रकारची दुःख सहन करायला लागतात. भौतिक जीवनातलं जे वास्तव असं आहे, की मनुष्य सुखी किंवा दुःखी हे जरी असला, तरी दोन्ही अवस्था खऱ्या अर्थाने दुःखकारकच आहेत. कारण सुखी किंवा आनंदी जीवन जर तो जगायचं त्याला असेल, तर केवळ आणि केवळ त्याला कृष्ण भावनामृताचं आचरणानेच त्याला काय मिळू शकतं, तर सुखी आणि आनंदी जीवन मिळू शकतं. कारण आपण या शरीरामध्ये बद्ध आहोत. म्हणजे जरी सुख असलं तरी आपल्याला बद्धता आहे आणि दुःख असलं तर दुःख तर आहेच ते, म्हणजे भौतिक जगतातलं. पण आपल्याला खरं मोठं दुःख काय तर आपण बद्ध आहोत. म्हणजे सुखात सुद्धा दुःख काय आहे, तर आपण बद्ध जीवनामध्ये आहोत. म्हणजे नेहमी दुःखच आहे आपल्याला, सुखी आणि आनंदी भौतिक जीवनामध्ये आपण असलो तरी. पण वास्तविक म्हणजे खरं सुखी आणि आनंदी जीवन जर आपल्याला हवं असेल, तर आपण काय केली पाहिजे? भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. आपण कृष्ण भावनामृताचं आचरण केलं पाहिजे आणि हाच दुःख निवृत्तीचा एकमेव उपाय आहे. वास्तविक उपाय म्हटले म्हणजे भौतिक प्रगती करून बद्ध जीवनातील दुःखांचा प्रतिकार जर करता आला, तर लोक सुखी झाले असते, हो की नाही? आणि ह्या भ्रमातच सगळं जग वावरत असतं, भौतिक जग जे आहे आणि इथले जे लोक आहेत ते. पण ही भौतिक सुख आपल्याला कधी यशस्वी नाही करू शकणार. आपल्याला शाश्वत आनंद, शाश्वत सुख शाश्वत जे काही आहे किंवा वास्तविक जे सुख आहे, वास्तविक आनंद देऊ नाही शकणार पहा. म्हणजे मानवी समाजाला त्या भक्तिमय, प्रेममय सेवेचं भगवान यांच्या म्हणजे भगवत सेवेचं असं प्रशिक्षण आपण देणं किती महत्वाचं आहे पहा. म्हणजे श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये काय म्हणतात, अनिवार्य आहे. म्हणजे कृष्ण भावनामृताचं आचरण कसं आहे, अनिवार्य आहे आणि आपण आचरण करायचं, आपण प्रशिक्षित व्हायचं आणि आपण काय करायचं, तर समाजातल्या सगळ्या लोकांना समाज म्हणजे या मानवी समाजालाच अखंड आपण प्रशिक्षित करणं अनिवार्य कसं आहे पहा आणि हेच आपल्या कृष्ण भावनामृत संघाचं म्हणजे इस्कॉनचं उद्दिष्ट आहे. म्हणून मनुष्यांना आपल्या भौतिक परिस्थितीत जर परिवर्तन घडवून आणायचं असेल, तर त्याला काय करायला पाहिजे? कृष्ण भावनामृताचं आचरण केलं पाहिजे पहा. नाहीतर भौतिक परिस्थिती जी आहे, तिथं आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. तिथे कायम क्लेश आणि दुःखच असेल पहा. म्हणजे आपल्याला याचं गांभीर्य लक्षात येतंय पहा. आपण कृष्ण भावनामृताचं आचरण जे आहे, तर इस्कॉन सारख्या संघाशी जोडले जाऊन करतोय. पण ते आचरण करण्यामागचं महत्त्व काय आहे आणि त्याचे उद्देश काय आहेत? तर हे इस्कॉनचे जे उद्देश आहेत, ते हेच उद्देश आहेत. ते ह्याच्यातून आपल्याला कळले पहा, की आपल्याला जर समाज आहे, मानवी समाज आहे किंवा विश्वामध्ये शांतता निर्माण करायची असेल, सुख आणि आनंद निर्माण करायचा असेल, तर काय झालं पाहिजे? समाजातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भगवत सेवेचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि ही अनिवार्य घटना बनली आहे पहा, अनिवार्य गोष्ट बनली आहे पहा. म्हणजे आपण आपली जबाबदारी किती मोठी आहे आणि किती वाढली आहे याचा विचार करूया पहा. म्हणजे आपण प्रत्येकाने म्हणजे आपण दीक्षित असो नसो, आपण भक्तीमध्ये आलो आणि भक्त बनायचा प्रयत्न करतो, भगवानांची सेवा करायचा प्रयत्न करतो. तर आपण काय केलं पाहिजे? आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कृष्ण भावना भवित कसं मी बनवेन असा प्रयत्न केला पाहिजे. कृष्ण भावनामृतामध्ये कसं आणेन असा आपला प्रयत्न असला पाहिजे. पण ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे भगवानांची. चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय, की जिथे जाईल तिथे ग्रामाग्रामामध्ये, घरोघरी तिथल्या कृष्ण भक्ती पोहोचली पाहिजे, कृष्णांचं नाम पोहोचलं पाहिजे आणि हीच खरी सर्वश्रेष्ठ सेवा आहे पहा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या सेवेमध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे. ह्यापेक्षा भगवानांची सर्वश्रेष्ठ अशी भक्तिमय प्रेममय सेवा दुसरी कोणती असू शकेल का? एका जीवात्म्याच्या उद्धारासाठी आपण प्रयत्न करणं, त्या जीवात्म्यांना आपण भगवत भक्तीमध्ये आणणं. म्हणून आपण काय करायचं, आपल्या मनामध्ये नेहमी भगवत सेवेचा विचार असला पाहिजे. आपल्या संपर्कात दिवसभरात जे लोक येतात, त्यांना मी कसं भक्तीमध्ये आणेन, त्यांना मी कसं कृष्णांशी जोडेन, तर असे आपले प्रयत्न असले पाहिजेत. म्हणजे फक्त आपण वैयक्तिक स्वतःच्या म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करूच भक्ती साधनेनी किंवा भक्ती सेवेनी स्वतः आपण सेवा देऊ. पण जेव्हा आपण दुसऱ्याचा आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी किंवा एखाद्या दुसऱ्या जीवात्म्याला भक्तीमध्ये आणण्यासाठी कृष्ण भावनामृताचं आचरण त्याला मिळावं, करता यावं किंवा त्याला प्रशिक्षण मिळावं भगवत सेवेचं यासाठी प्रयत्न करतो ना, तर त्यावेळेला भगवान यांना ते खूप आवडतं पहा आणि भगवान जे आहेत ते आपल्यावर कृपा करतात पहा. म्हणजे आणि
अशा पद्धतीनं आपण जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा भगवत कृपेचा पण प्राप्त होतो आणि हे महत्व आहे. म्हणजे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवानांची सेवा तर करायचीच, पण त्याचबरोबर समाजातल्या जे असे जे लोक आहेत क्लेशमय जीवन जगणारे किंवा दुःखी पीडित लोक आहेत, की जे भौतिक जीवनामध्ये असं क्लेशपूर्ण जीवन जगतात, तर त्यांच्या उद्धारासाठी आपण काय करायचं? त्यांना भगवत सेवेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कृष्ण भावनामृतामध्ये म्हणजे कृष्ण भावनामृत जे आहे तर त्याचं प्रशिक्षण देऊन त्यामध्ये त्यांना आणण्यासाठी म्हणजे भगवत भक्तीमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत पहा. आणि ही खऱ्या अर्थाने आपली गुरुसेवा आहे आणि अशी सेवा केली तर गुरूंना तर आवडतेच, त्याचबरोबर भगवान देखील प्रसन्न होतात पहा. म्हणून आजपासून सगळ्यांनी अगदी संकल्प करूया. चातुर्मासात आपण संकल्प घेतो की नाही, चातुर्मास सुरू झाला. सगळ्यांनी काय संकल्प करूया की मी जास्तीत जास्त भगवत सेवा कशी करेल, प्रत्येकाला माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मी कृष्णांच्या चरणांशी कसं आणेन, कृष्णांच्या आश्रयाला कसं आणेन, असे प्रयत्न माझे राहतील. म्हणजे आपण प्रयत्न करायचे. फळ भगवानांच्या हाती असतं. हो की नाही? काय फळ मिळणार ते. आपण फलाची अपेक्षा नाही करायची. फलाची आसक्ती सोडून द्यायची. पण आपण प्रयत्न आपला निश्चित करू शकतो. हो की नाही? आणि हीच खऱ्या अर्थाने भगवत सेवा होईल. मग आपण आजपासून सगळ्यांनी प्रयत्न करूया, असा संकल्पच करूया. तर पुढे जाऊ आपण. हो, चला. पुढची स्लाईड घेऊ. हरे कृष्ण. सोहाम प्रियस्य सुहृद परदेवताया लीला कथास्तव नृसिंह विरिञ्चजितः अंजस्थितर्मनुगुणान् गुणविप्रमुक्तः दुर्गाणि ते पदयुगाल यहंसा संगः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान वाचला श्लोक. तर आता आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणजे जे भगवान आहेत तर त्यांच्याबद्दल प्रल्हाद महाराज काय म्हणतात की हे नरसिंहदेव, तुमचे भक्त मुक्तात्मे म्हणजे जे परमहंस अशा पदाला पोचलेले असतात असे मुक्तात्मे आणि असे ते असतात आणि मी जर त्यांच्या संगतीमध्ये राहून तुमची दिव्य प्रेममय सेवा करू शकलो तर मी देखील त्रिगुणांच्या दुष्परिणामापासून मुक्त होईल आणि मग तुमचं महिमागान करू शकेन आणि मला का तर मला तुम्ही अति असे प्रिय आहात. मी ब्रह्मदेव तथा शिष्य परंपरेतले भक्तांच्या चरणचिन्हांचं तंतोतंत अनुसरण करून तुमचे महिमागान करेन. अशा रीतीने मी निसंदेह अविद्येचा सागर पार करेन. पहा आता इथे सगळ्यांनी समजून घेऊया की इथे काय शब्द आलाय तर शिष्य परंपरेतल्या भक्तांच्या चरणचिन्हांचं तंतोतंत अनुसरण करेन असं म्हणतात पहा. जे प्रल्हाद महाराज आहेत म्हणजे गुरु शिष्य परंपरा पहा म्हणजे किती पुरातन आहे आणि ती अस्तित्वात आहे. म्हणजे जेव्हापासून कृष्ण अस्तित्वात आहेत तेव्हापासून गुरु शिष्य परंपरा सुद्धा आहे पहा. हे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल पहा. आणि मग भक्ताचं जीवन आणि त्याची कार्य ह्याच्याबद्दल आता आपण अभ्यासतोय. भक्ताचं प्रार्थना कशा तळमळीच्या असाव्यात आणि त्याला इच्छा काय असावी हे आपण अभ्यासला आतापर्यंतच्या श्लोकापर्यंत. आता एखाद्या भक्ताचं जीवन आणि त्याची कार्य कसं असावीत तर ते या श्लोकामध्ये अभ्यासतोय आपण. तर भक्तांनी भगवान यांच्या यशाचं नामाचं कीर्तन करण्यातच सतत म्हणजे स्वतःला रममाण ठेवलं पाहिजे. म्हणजे मग तो त्वरित मुक्त होतो. म्हणजे भगवान यांच्या पवित्र नामाचं लीलांचं श्रवण कीर्तन अखंड महिमागान जो करत असतो ना त्यांच्यावर आसक्त होऊन तो निश्चितच उच्च स्तरावर उन्नत होतो. आणि आता उन्नत स्तरावर कसं असतं की तिथं सगळं कसं असतं तर परमहंस तर म्हणजे तो तर तिथं कसं असतं तर तिथं कुठलंही प्रदूषण नसतं भौतिक जगतातलं म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक जगत असतं ते. आणि मग श्रवण कीर्तन म्हणजे हे करून श्रीकृष्णांच्या विषयीचं श्रवण केलं, कृष्ण कथा ऐकली, हरिकथेमध्ये खूप गोडी आहे किंवा त्यांचं कीर्तन केलं, हरिकृष्ण महामंत्राचे पवित्र म्हणजे जे पवित्र नाम आहे त्याचं कीर्तन केलं म्हणजे सतत. मग असं अशा पद्धतीनं जेव्हा आपण करतो तेव्हा भक्तांनी काय केलं पाहिजे हे सगळं ज्ञान जे आहे तर ते जे आहे म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेविषयीचं सगळं मार्गदर्शन किंवा ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेतनच घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे गुरु शिष्य परंपरेतनच अधिकृत आलेली भजनच आपण गायली पाहिजेत कीर्तनामध्ये किंवा गाणारा जो आहे त्याला आपण श्रवण करतोय तर ती आपण अशीच अधिकृत भजनच आपण श्रवण केली पाहिजेत पहा. मग आता भगवद्गीतेत सुद्धा असं म्हटलंय काय म्हटलंय एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदु म्हणजे काय गुरु शिष्य परंपरेचं अनुसरण करणाऱ्या साधकाचं कीर्तन कसं असतं शक्तिशाली असतं. आपण पाहतो की एखादा शिष्य आहे किंवा एखादा भक्त आहे भगवानांचा त्याचा आवाज देखील चांगला नाही तो जाड्या भरड्या भसाड्या आवाजात कसंही गायला तरी आपल्याला गोड वाटतं पहा. आणि तेच आपण एखादा अभक्त असेल त्याचा किती गोड गळा असेल तरी आपल्याला ते हृदयाला स्पर्श करत नाही त्याचं जे काही असेल गीत ते. त्याच्यावरून काय समजायचं आपण की साधकाचं
भक्त म्हणजे जे असतं असं गुरु शिष्य परंपरेतल्या अनुसरण करणारे जे साधकाचं कीर्तन कसं असतं शक्तिशाली असतं. म्हणजे जपाचं किंवा कीर्तनाचे नवीन नवीन मार्ग निर्माण करणं म्हणजे हे काही परिणामकारक नाही. म्हणजे काय की वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आपण जप किंवा कीर्तन असं गाऊन करण्यासाठी म्हणजे आपण काही ते कला शिकायला जात नाही. आपण काय करतोय जप म्हणजे भगवान यांच्या गुणगानामध्ये किंवा महिमा मंडन करण्यामध्ये ह्या साहित्याचा उपयोग करतोय आपण भक्तीसाठी. तर अशा पद्धतीनं वेगवेगळं साहित्य आणि वेगवेगळे नवीन-नवीन मार्ग कीर्तनाचे निर्माण करण्यापेक्षा पूर्व आचार्य जे आहेत म्हणजे महाजनो येन गतः सपंथा असं म्हटलंय. म्हणजे काय पूर्व आचार्यांनी जे दिलेले लीला वर्णन आहेत किंवा भजनांचं कीर्तन करणं हा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली विधी आहे. आणि हा विधी कसा आहे अत्यंत सोपा आहे. म्हणजे आता इथं भजन किंवा कीर्तनाचं महत्त्व सांगितलं पहा. म्हणजे मी जसं सांगितलं होतं सत्संग आधी आपल्या किंवा आपल्या क्लास आधी आपण भजन करा, कीर्तन करा. तर त्याचं महत्त्व काय? तर त्या महिमा मंडणामुळं काय होतं तर आपण भगवानांच्या कृपेस पात्र होतो. म्हणजे काय की असे जे आपल्यासारखे साधक असतात तर त्यांचं कीर्तन शक्तिशाली असतं. माताजी करत होत्या पहा हरे कृष्ण महामंत्राचं जे आहे तर ते संकीर्तन किंवा कीर्तन आपण म्हणतो. संकीर्तन म्हणजे वाद्य आणि याच्या तालावर असतं नाचून गाऊन. कीर्तन म्हणजे काय मोठ्या आवाजात सगळ्या भक्तांचं. मग अशा पद्धतीने जेव्हा माताजी करत होत्या तर त्यामुळे काय होतं तर असे असं जे कीर्तन असतं ते प्रभावी असतं, शक्तिशाली तो विधी मानला गेलाय. का? तर त्याद्वारे आपण काय करत असतो भगवानांची कृपाच संपादन करत असतो पहा. तर हे आपण समजून घेऊया. म्हणजे काय की अधिकृत भजन किंवा अधिकृत अशा पद्धतीचं म्हणजे जे कीर्तन आहे ते करावं. म्हणजे काय की जे साधक आहेत भगवंतांचे, उच्च कोटीचे भक्त आहेत, त्यांनी केलेल्या रचना असतील, त्यांची पदं जर गायली, तर त्यांच्यावर भगवानांनी कृपा केलेली असते आणि ते शुद्ध असतात. म्हणजे परमहंस स्तरावर पोहोचलेले. तर त्यामुळं आपला काय होत असतो ते ऐकल्यामुळं, ते गायल्यामुळे उद्धार होत असतो पहा. मग हे त्याचं महत्त्व आहे आणि म्हणून आपण वैष्णव गीत जे आहे म्हणजे वैष्णवांच्याच केलेल्या रचना आहेत त्या गातो, ती भजनं गातो आणि तीच आपण श्रवण करतो पहा. आणि त्यामध्ये त्यांच्या लीला वर्णनं जी आहेत तर ती प्रत्यक्ष लीला वर्णन त्यांनी दिलेली असतात. म्हणजे इतक्या उच्च स्तरावर सुद्धा असतात ते जे आहेत ते भगवानांचे जे साधक असतात ते आणि त्यांची शक्तिशाली तेवढी काय असते तर ते कीर्तन असतात किंवा त्यांच्या रचना असतात किंवा त्यांच्या भजनांचं कीर्तन करणं हा म्हणून प्रभावी आणि शक्तिशाली विधी आहे. कारण त्याद्वारे आपल्यावर भगवान कृपा करतात आणि आपला उद्धार करत असतात. म्हणजे भक्तिरस अमृत सिंधूमध्ये तर सांगितले असे भगवत भक्त आहेत त्यांच्या रचना किंवा आपण जर गायल्या किंवा ऐकल्या ना असे जे उच्च कोटीचे भगवत भक्त आहेत, उच्च कोटीचे वैष्णव आहेत, त्यांनी केलेल्या रचना तर काय होतं तर आपल्याला वैकुंठ लोकात स्थान मिळतं पहा इतकं शक्तिशाली तो विधी आहे आणि म्हणून अशा ज्या रचना आहेत त्या आपण ऐकाव्यात. म्हणजे श्रवण भक्तीचं आणि कीर्तन भक्तीचं महत्त्व तर इथे आहेच, पण आपण वैष्णवांच्याच रचना का ऐकाव्यात, का गाव्यात ह्याचं महत्त्व पण आहे पहा. ते शक्तिशाली असतात आणि त्याद्वारे आपला उद्धार करण्याचं सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये आणि भगवत कृपा मिळण्याचं सामर्थ्य असतं. आपल्याला वैकुंठात स्थान निर्माण करून देणाऱ्या अशा त्या शक्तिशाली रचना असतात किंवा अशी पदं असतात किंवा असं त्यांचं कीर्तन असतं शक्तिशाली म्हणून आपण हा अत्यंत प्रभावी असा शक्तिशाली म्हणजे विधी आहे. त्यांच्या लीलांचं वर्णन किंवा त्यांच्या भजनांचं कीर्तन म्हणजे आणि म्हणून आपण त्या रचनांचंच आपण काय केलं पाहिजे, गायन केलं पाहिजे किंवा कीर्तन केलं पाहिजे अशा भजनांचं किंवा भगवान यांच्या लीला ज्या आहेत, हरिकथा ते काय करतात आपल्या हृदयाची शुद्धी करतात आणि आपल्या हृदयामध्ये भगवान प्रकट होतात. की प्रभावी आणि शक्तिशाली हरिकथा आहे, भागवत कथा आहे. तर त्याचं आपण श्रवण केलं पाहिजे. मग प्रल्हाद महाराज या श्लोकामध्ये हे सगळं मांडतात. म्हणजे श्रेष्ठ किंवा अधिकारी पुरुषांचे विचार जे आहेत ते आपल्याला गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातूनच आपण स्वीकारायला पाहिजे. मानसिक तर्काच्या पद्धतीपेक्षा निश्चितच हा मार्ग सुलभ आहे. म्हणजे मानसिक तर्काने जर आपण शास्त्रार्थ लावायला गेलो, तर आपल्याला तेवढी काही बुद्धीची क्षमता नाही आहे आपल्याला प्राप्त झालेली. आपण बद्ध आहोत आणि मर्यादा आहेत आपल्या इंद्रियांना. तर आणि प्रदूषित आहोत 3 गुणांनी. तर आपल्याला तो अर्थ लावताच येणार नाही आणि सत्य कळणारच नाही. म्हणजे भगवान यांना काय सांगायचंय ते. पण जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत ना, तर ते कसे आता असतात आध्यात्मिक स्तरावर उन्नत असतात. भगवानांच्याशी एकनिष्ठ असतात, एकरूप असतात आणि ते फक्त आपल्याला ह्या जे आहे हे जे ज्ञान आहे म्हणजे जे वेदांचं ज्ञान आहे, तर त्याचा जो यथार्थता आहे त्याची किंवा त्याचं खरं जे त्यातलं सत्य आहे, तर ते आपल्याला सांगू शकतात. आणि म्हणून आपण मानसिक तर्कापेक्षा गुरु-शिष्य परंपरेतनं आलेलं जे ज्ञान आहे, ते असे श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून ह्या परंपरेतनं आचार्यांच्या वेगवेगळे जे आचार्य होऊन गेले म्हणजे गुरु-शिष्य परंपरेतनं हे ज्ञान घेणं सोप्पं आहे पहा. म्हणजे आपण परमसत्याला तर्काद्वारे जर जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला ना तर तो म्हणजे कसा होईल की
एखाद्या साधनाचा शोध लावायला आपण प्रयत्न करत असतो, पण तो यशस्वी होईल असं नाही. म्हणजे आपण मानसिक तर्काने काय करू, की भगवान यांच्यापासून दूर पण जाऊ, जर चुकीचा अर्थ आपण लावला तर. आणि परमसत्याविषयी ज्ञानप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग काय सांगितलाय? इथे प्रल्हाद महाराजांनी पूर्व आचार्यांचे उपदेश स्वीकारणे, म्हणजे गुरुशिष्य परंपरेतल्या आचार्यांचे उपदेश स्वीकारणे आणि त्या उपदेशांचं पालन करणं. म्हणजे लक्षात आलं आपल्या जीवनी गुरूंचं काय महत्व आहे. त्यांच्या म्हणजे गुरु जे असतात आपले, जे इच्छा गुरु, ते काय करतात, आपले पूर्व जे आचार्य आहेत, त्यांच्या उपदेशांचं पालन करत असतात. आणि त्यांचे उपदेश त्यांनी स्वीकारलेले असतात आणि ते आपल्याला हे मार्गदर्शन करतात आणि अशा पद्धतीने आपला उद्धार करत असतात पहा. म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारेच आपण सत्य जाणून घेऊ शकतो पहा. आणि सत्य जाणायचं असेल, भगवान यांना जाणायचं असेल, त्यांच्याविषयीचं ज्ञान मिळवायचं असेल, तर आपण आचार्यांचा उपदेश स्वीकारला पाहिजे. मग तो उपदेश आहे, तो आपल्याला सांगणारे कोण असतात? पूर्वीच्या आचार्यांचा उपदेश सांगणारे तर गुरु असतात पहा. आणि म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांच्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे आणि मग भगवत साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आपण 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो पहा. आणि म्हणून आपली ही तपस्या आहे, म्हणजे काय, भौतिक जीवनातल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी आपण कृष्ण भावनेचा मार्ग स्वीकारणं हीच मोठी तपस्या आहे. म्हणजे 16 माळा जप ही सुद्धा तपस्या आहे. का तर स्वेच्छेने स्वीकारलेला आपण त्रास म्हणू एखाद्या वेळी ह्याला, किती म्हणजे सकाळी पहाटे उठा, मग मंगल आरती करा, असं सगळ्यांना वाटेल, हो की नाही? पण कसं आहे, की स्वेच्छेने स्वीकारलेला हा त्रास असं आपल्याला भौतिक जीवनात वाटेल. पण भौतिक जीवनातली जी दुःख आहेत त्यापेक्षा नक्कीच हा चांगला आहे. कारण आपल्याला शाश्वत असा आनंद, सुख आणि जे आहे तर ते समाधान असं देणारा किंवा शांती प्रदान करणारा असा हा मार्ग आहे. तो म्हणजे काय आहे? कृष्ण भावनेचा मार्ग आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही जी आध्यात्मिक म्हणजे अशा पद्धतीचं जीवन आपण स्वीकारून आध्यात्मिक जेव्हा प्रगती करतो, तेव्हा ती तपस्या बनते आपली. आणि त्याद्वारे आपण काय करतो, तर आपल्या जीवनामध्ये म्हणजे जो शाश्वत आनंद आहे, शाश्वत सुख आहे, शाश्वत समाधान आहे किंवा जी शांती आहे ती प्राप्त करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. बालस्य नेह शरणं पितरौ नृसिंहा नार्तस्य चागदमुदान्मति मज्जतो नौ तप्तस्य विदीर्य इहा इहाजसेष्टा स्तावद्विभो तनुभृतां त्वदुपेक्षितानां. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय म्हणतात, तर प्रल्हाद महाराज म्हणतात, की हे नरसिंहदेव, तुम्ही उपेक्षा केलेले आणि तुम्ही काळजी न घेतलेले बद्ध जीव जे आहेत, तर ते देहात्म बुद्धीमुळं आपल्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी काहीच करू शकत नाहीत. स्वकल्याणार्थ ते जे काही उपाय स्वीकारतात, ते सर्व उपाय जरी तात्पुरत्या काळासाठी लाभदायक असले, तरी खचितच क्षणभंगूर असतात. म्हणजे माता-पिता आपल्या बालकाचे रक्षण नाही करू शकत. वैद्य त्याचं औषध आहे, तर ते दुःख भोगणाऱ्या रुग्णाला काही क्लेशमुक्त नाही करू शकणार. समुद्रातली नौका पाण्यात बुडणाऱ्या माणसाचं रक्षण नाही करू शकणार. म्हणजे काय, तिथं जे आता प्रल्हाद महाराज विचार मांडतात ते कसे आहेत पहा. म्हणजे पालकांनी आपली काळजी घेतली, आपल्या विविध व्याधीवर जरी आपण उपाय केले वैद्याकडून आणि जल, स्थल म्हणजे वातावरण यामध्ये संरक्षण व्हावं यासाठी आपण जी काही साधनांचा उपयोग करू, ह्या सगळ्याद्वारे म्हणजे मनुष्य भौतिक जगातल्या नानाविध दुःखांपासून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो, असे वेगवेगळे. आणि ती उदाहरणं काय, ते आई वडिलांनी रक्षण केलं बालकाचं, वैद्यांनी सगळी औषधं पुरवली आपल्याला रुग्ण म्हणून, तरी तो काही रुग्ण क्लेशापासून मुक्त नाही होऊ शकत. दुर्धर असा आजार असेल तर त्यातून तो नाही मुक्त होऊ शकत. किंवा समुद्रामध्ये नौका जरी असली तरी पाण्यात बुडणाऱ्या माणसाचं आपल्याला रक्षण नाही करता येणार. म्हणजे इतकी सगळी साधनं उपलब्ध आहे, पण आपल्याला संरक्षण मिळू शकतं का? बिलकुल नाही. म्हणजे सगळी साधनं जी आहेत किंवा ती जी साधनं आहेत, ती माध्यमं तात्पुरतच आपल्याला लाभ करून देणारी असतात. ते आपल्याला चिरस्थायी लाभ देणारी असतात का? बिलकुल नाही. माता-पिता जिवंत असून सुद्धा कधी-कधी काय होतं, त्यांच्या बालकाचा मृत्यू होतो, अकाली मृत्यू येतो त्यांच्या मुलाला, हो की नाही? व्याधी किंवा अन्य दुःखांपासून संरक्षण काही होतं का? बिलकुल नाही. किंवा कधी-कधी एखादा मूल आहे, तर त्याला दुःखमुक्त करण्यासाठी पालक किंवा इतर कोणाचंही सहाय्य उपयुक्त ठरत नाही. म्हणजे एखाद्या बालक अपंग असतो, हो की नाही? एखादे माता-पिता असतात, तर त्यांच्यासाठी असं अपंग हँडिकॅप मूल जन्माला आलेलं असतं. मग त्याची व्याधी ते घेऊ शकत नाहीत. त्याचं दुःख ते घेऊ शकत नाहीत. त्याची सेवा करू शकतात. म्हणजे कोणाला आपण दुःखमुक्त करण्यासाठी सहाय्य नाही करू शकत एखाद्याचे पालक. म्हणजे वस्तुतः एकमेव भगवानच आहेत, की जे आपले आश्रय आहेत आणि त्यांचा आश्रय घेणाऱ्या मनुष्यानं निश्चितपणे म्हणजे त्याचं काय होतं, तर रक्षण होत असतं. आणि हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे अत्यंत असं म्हणजे हे असं सत्य आहे, की जे
बिलकुल म्हणजे तिथे कुठलाही किंतु परंतु आपण बाळगता कामा नये. निर्विवाद म्हणजे कुठलाही वाद असा आपण इथे घालू नाही शकणार. अशा पद्धतीचं हे सत्य आहे पहा. म्हणजे 9.31 मध्ये काय म्हणतात भगवान? तर कौंतेय प्रति जानीहि न मे भक्त प्रणश्यती. म्हणजे काय? हे कौंतेय माझे भक्त कधीच म्हणजे नष्ट होत नाही. हे निर्भयपणे घोषित करू. म्हणजे भक्ताचा कधीही नाश होत नाही भगवानांच्या. हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे मनुष्याला जोपर्यंत भगवत कृपेचं संरक्षण नाही मिळत, तोपर्यंत तो संरक्षितच नसतो. जोपर्यंत भगवानांच्या छायाचित्राखाली येत नाही ना, तोपर्यंत तो म्हणजे त्याच्यासाठी धोकाच आहे. त्याचं संरक्षण कधीच नाही होणार. पण जेव्हा मनुष्य भगवानांच्या म्हणजे कृपेच्या छत्राखाली येतो किंवा भगवत कृपेचं संरक्षण लाभतं त्याला, तेव्हा जगातल्या म्हणजे म्हणजे इतर सगळ्या दुःखापासून किंवा सगळ्या धोक्यापासून त्याचं संरक्षण होतं का? म्हणजे भगवान यांच्या भगवत कृपेचं जोपर्यंत त्याला संरक्षण लाभत नाही, तोपर्यंत त्याच्या रक्षणासाठी जगातले इतर कुठलेही उपाय तुम्ही करा, ते परिणामकारक ठरूच शकणार नाही. म्हणजे पहा किती आपलं दुःखी जीवन आहे आणि किती संकटमय जीवन आहे आणि ते एकमेव उपाय आहे की भगवत कृपा प्राप्त करणं आणि ती कशामुळे? भगवत सेवेमुळे आणि त्याद्वारेच आपण संरक्षित होऊ का? आणि मग फलस्वरूप मग आपण काय करतो म्हणजे भगवानाच्या अहेतुकी कृपेवरच आपण अवलंबून राहतो. तेव्हा भगवंतांची जेव्हा भक्तिमय प्रेरणेने सेवेकडे भक्त करतो, तेव्हा भगवानांच्या अहेतुकी कृपा म्हणजे कुठल्याही या भौतिक गोष्टीमुळे न मिळणारी ही कृपा आहे. ही कुठली भौतिक साधनं वापरल्यामुळे आपल्याला भगवत कृपा नाही मिळणार. आपल्याला भगवत सेवा करूनच मिळणार. म्हणून तिला काय म्हटले? अहेतुकी कृपा म्हटले. आणि मग या कृपेवरच आपल्याला अवलंबून राहायला लागतं. म्हणजे मनुष्याने जरी दैनंदिन कर्तव्याचा भाग म्हणून दुःखमुक्तीच्या सगळ्या उपायांचा अवलंब केला, तरी भगवान यांची जर उपेक्षा केली, सगळी सुख आहेत, सगळ्या सोयी आहेत घरामध्ये, पण भगवान यांचं नाव नाहीये मुखात, तर म्हणजे किंवा भगवान यांच्याविषयी काही विचारच नाही मनात, तर त्याचं कोणी रक्षणच नाही करू शकणार. म्हणजे भौतिक जगामध्ये प्रत्येक जण भौतिक जे आघात आहेत, तर त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी आपण कोणाच्या नियंत्रणाखाली आहोत? भौतिक प्रकृतीच्या. आणि म्हणून आता तथाकथित वैज्ञानिक भौतिक प्रकृतीमध्ये वेगवेगळे शोध लावतात. पण त्यांना भौतिक प्रकृतीच्या आघातावर विजय मिळवण्यासाठी म्हणजे कधी यश येत नाही पहा, अपयशच येतं. सुनामी येते, त्यानंतर भूकंप होतात. म्हणजे हे सगळे जे आघात आहेत भौतिक प्रकृतीचे म्हणजे सगळ्या प्रकारचे आघात, त्याच्यावर ह्या वैज्ञानिकांना कधी यश नाही मिळालं. तिथे काय पाहिजे आपल्याला? श्रीकृष्णांकडूनच संरक्षण मिळायला हवं. तेव्हाच आपल्याला यश येईल. म्हणजे श्रीकृष्ण काय म्हणतात 13.9 मध्ये, की "या भौतिक प्रकृतीमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 दुःख आहेत, या समस्या आहेत आणि प्रकृतीने हे लादलेली दुःख आहे, त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल, तर काय करायला पाहिजे? तर आपल्याला भगवानांना शरण जाऊन त्यांची सेवा करायला पाहिजे. पण ह्या भौतिक प्रकृतीने लादलेल्या ह्या दुःखावर यशस्वीपणे जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, तर हे सगळं आपण करायला पाहिजे. म्हणजे भगवानांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. पण जर एखादा मनुष्य असा असेल, या दुःखावर विजय मिळवणारा असा एक जरी मनुष्य असेल, तर तो जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला आढळणारच नाही. असं असं श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात. म्हणजे ह्या 4 समस्यांच्या पलीकडे गेलेला आणि भगवान यांच्या सेवेविना आणि भगवानांच्या कृपेवर असा एकही मनुष्य नाही आढळणार आपल्याला जगाच्या इतिहासामध्ये. म्हणजे प्रकृती क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः. प्रकृती इतकी शक्तिशाली आहे, की कुणीही तिच्या कठोर नियमांचं उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे जीव हा ह्याच्यामध्ये क्षमताच नसते या प्रकृतीच्या नियमांच्या उल्लंघन करण्याची. आणि म्हणून जास्त हे तत्वज्ञानी, वैज्ञानिक, राजकारणी किंवा धर्मप्रमुख असतात. त्यांनी निष्कर्ष काय काढायला पाहिजे, की जनसामान्यांना ते सुविधा नाही प्रदान करू शकत. मग त्यांना ते काय करू शकतात? जागृत करण्यासाठी, कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत करण्यासाठी प्रचार करू शकतात पहा कृष्ण भावनेचा मोठ्या प्रमाणावर. म्हणजे हे खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचा उद्देश आहे, की भगवान जे आहेत तर त्यांची प्राप्ती करणे आणि भगवत प्राप्तीसाठी त्यांच्या विचारांचं आदान-प्रदान करायचं. मग लोकांना खऱ्या अर्थाने जागृत करण्यासाठी खरं तर ह्या तत्वज्ञानी, तथाकथित जे आहेत तत्वज्ञानी किंवा वैज्ञानिक, राजकारणी, धर्मप्रमुख आत्ताचे जे आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे? कृष्ण भावनेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. कृष्ण भावनामृत आंदोलन सगळ्या जगामध्ये प्रचार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच मानवी समाजामध्ये शांती, सुख, आनंद निर्माण होईल पहा. अन्यथा काय होईल? परमपित्याला जर आपण संतुष्ट केलं नाही, तर काय होईल? भौतिक जगामध्ये उच्च-नीच अशा कोणत्याही ग्रहावर आपण कधीच सुखी नाही राहणार. हे सगळं तात्पुरतं असणार आहे पहा. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे भगवानांच्या कृपेविना आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. हे याच्यातला निष्कर्ष आहे या श्लोकाचा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवत कृपा प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही भगवत कृपा कशी प्राप्त होईल? केवळ आणि केवळ भगवत सेवेमुळे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवत सेवा केली पाहिजे. आणि हाच एक दुःखमुक्तीचा आपला उपाय आहे आणि हा एकमेव उपाय आहे. हे आपण अभ्यासलं. आता पुढे जाऊ आपण.
हरे कृष्ण माताजी. हा पुढचा श्लोकाचा आहे. हरे कृष्ण. माताजी तुमचा आवाज नाही येत आहे. येस. यस्मिन् यतो यर्हि येन च यस्य यस्मात् यस्मै यथा यदुतयस्त्वपरः वा भाव करोति विकरोति पृथक् स्वभावः दखिलं भवत् स्वरूपम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान वाचलं. तर आता आपण समजून घेऊया की आता इथे काय म्हणतात प्रल्हाद की हे प्रभू या भौतिक जगतातील प्रत्येक जण आहे तर तो सत्व रज तम या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली आहे. सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून ते कश्चित किड्यांपर्यंत सर्व जीव त्रिगुणांच्या प्रभावाधीन आहेत. म्हणून या ऐहिक जगतातील प्रत्येकावर तुमच्या शक्तीचं नियंत्रण आहे. तेथे जीव ज्या कारणास्तव कार्य करतात, त्या स्थळी कार्य करतात, त्या काळी कार्य करतात, त्या ज्या गोष्टीमुळे कार्य करतात, त्या जीवनध्येयास अंतिम साध्य मानतात आणि अशा देहप्राप्तीसाठी ज्या प्रक्रियेचा अंगीकार करतात, ते सर्व तुमच्या शक्तीचे प्रकटीकरण आहे. खरे तर शक्ती आणि शक्तिमान अभिन्न असल्यामुळे सर्व घटक म्हणजे तुमच्याच अभिव्यक्ती आहेत. म्हणजे काय की आता भौतिक जगतामध्ये 3 गुणांच्या आपण नियंत्रणाखाली आहोत. मग ब्रह्मदेवांपासून अगदी छोटी मुंगीपर्यंत सगळे त्रिगुणांच्या प्रभावाधीन आहेत. मग आता इथे आपण काय करतो या जगातल्या प्रत्येकावर भगवान यांच्या शक्तीचं नियंत्रण असतं. मग जीव काय करतोय ते येतो त्याला एक शरीर मिळतं आणि कार्य करतो. मग जिथे येतो तो ज्या स्थळी कार्य करतो म्हणजे या भौतिक प्रकृतीमध्ये ज्या ठिकाणी ज्या काळी म्हणजे जे कार्य करतो आणि ज्या गोष्टीमुळे कार्य करतो म्हणजे त्या पूर्वकर्माचे परिणाम म्हणून तो कार्य करत असतो. तर आणि ज्या जीवन ध्येयाचं अंतिम साध्य म्हणजे तो मानतो आणि अशा ध्येयासाठी त्या प्रक्रियेचा अंगीकार करतात. तर हे सगळं म्हणजे जीव जे काही करतो हे भगवानांच्या शक्तीचं प्रकटीकरण आहे. म्हणजे खरं म्हणजे काय की ही सगळी शक्ती भगवान पुरवत असतात आपल्याला. म्हणजे भगवान यांची आपण तटस्थ शक्ती आहोत आणि वेगवेगळ्या शक्तींचा संयोग करून म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्तींचा संयोग करून भगवान आपल्याला ह्या सगळ्या वस्तू पुरवत असतात आणि अशा पद्धतीने आपल्यासाठी हे सगळं सहाय्य करत असतात. म्हणजे हे सगळं भगवानांच्या शक्तीचं प्रकटीकरण आहे आणि मग आता शक्ती आणि शक्तिमान अभिन्न आहेत. म्हणजे भगवान यांची शक्तीपासून भगवान काही वेगळे नाहीयेत. मग हे सगळे घटक काय आहेत? भगवान यांचेच काय प्रकटीकरण आहेत पहा. म्हणजे मनुष्याला असं जर वाटलं की आपले पालक, शासन, एखादे स्थळ किंवा एखादं कारण यामुळे आपलं संरक्षण होईल. हं? म्हणजे ही जी वृत्ती असते मनुष्यामध्ये की आपले कुटुंब आपल्याला रक्षण करील किंवा कुटुंबाचं मी रक्षण करेन म्हणजे अशी जी असते ना वृत्ती किंवा आपले पालक आपलं रक्षण करतील मग आपल्या राज्यातलं शासन आपलं रक्षण करेल किंवा एखादं स्थळ किंवा इतकं सुरक्षित आहे की तिथे सगळं माझं रक्षण होईल किंवा एखादं कारण की ज्यामुळे आपलं सगळं रक्षण होईल म्हणजे एखादी अशी पॉवरफुल व्यक्ती की ज्यामुळे संरक्षण होईल असं जर आपल्याला वाटत असेल म्हणजे सगळं जे तर हे सगळे घटक कोणामुळे असतात? जे काही आपल्याला उपलब्ध असतं हे सगळं भगवान यांच्या विभिन्न शक्ती आहे. म्हणजे उच्च, मध्य किंवा निम्न अशा कुठल्याही ग्रहावर जे काही घडतं ते सगळं भगवान यांच्या नियंत्रणाखाली आणि अध्यक्षतेखाली घडतं पहा. म्हणजे भागवत जे आहे तर त्याच्यामध्ये म्हटलंय पहा कर्मणा दैव नेत्रेण म्हणजे काय? की प्रत्येकाच्या हृदयांतरी परमात्म्याच्या रूपानं वास करणारे भगवान जे आहेत, ते मनुष्याला त्याच्या म्हणजे ज्याची त्याची जी मानसिक वृत्ती आहे, त्यानुसार कार्य करण्याची प्रेरणा देतात. परमात्मा रूपात ते आपल्या हृदयात उपस्थित असतात. मग विभिन्न प्रकारच्या आपल्या प्रवृत्ती असतात. म्हणजे आपल्या वृत्ती तशी प्रवृत्ती म्हटली म्हणजे जसा आपला स्वभाव त्यानुसार त्या प्रवृत्ती असतात. मग श्रीकृष्णांसाठी कार्य करणाऱ्या म्हणजे जो भक्त असतो, तर असा जो कर्ता असतो, तर त्याला म्हणजे भगवान जे आहेत, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्य करतात. म्हणजे भगवद्गीतामध्ये काय म्हटलंय भगवानांनी, तर मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनंच म्हणजे काय प्रत्येक मनुष्य जो परमात्म्याने दिलेली प्रेरणा असते, त्याच्या हृदयस्थ परमात्मा जो असतो, तो त्याला प्रत्येक कर्माची प्रेरणा देतो. मग त्यानुसार कार्य करत असतो. त्याचं प्रत्येक कर्म घडत असतं. मग मनुष्याच्या जीवनाचे ध्येय काय आहे, तर ते निरनिराळं असतं आणि त्यामुळे तो भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. म्हणजे काय, की वेगवेगळी जी कार्य आहेत, ती भगवान यांची वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे काय तर इथं आपण समजून घेऊया, की यस्मिन येतो यही येन च यस्य यस्मात् असे शब्द आहेत. तर ते काय सांगतात, की भगवान यांची वेगवेगळी कार्य आहेत आणि त्यासाठी त्यांची वेगवेगळी रूपं आहेत. त्या वेगवेगळ्या रूपात ते म्हणजे असतात. म्हणजे भगवानांच्या वेगवेगळ्या भौतिक शक्तींचा विस्तार म्हणजे भगवानच आहेत. भगवानांची शक्ती आणि भगवान काही म्हणजे भिन्न नाहीयेत, ते अभिन्न आहेत.
मग आता ही सगळी कार्य जीवांनी काय केलेली असतात तर निर्मिलेली असतात. आणि म्हणजे जीव काय करतो, हे सगळ्या कार्यांचं निर्माण करतो, निर्मिती करतो. पण ती कुणामुळे पूर्ण होतात? भगवत कृपेमुळे ती पूर्णत्वाला जातात. म्हणजे जीवाने जरी कार्य निर्मिली करायला सुरुवात केली, तरी ती जी कार्य आहे ती सिद्धीस जाण्यासाठी कोण लागतात? तर भगवान लागतात. त्यांची कृपा आपल्यावर होणं आवश्यक आहे. तरच ती पूर्णत्वाला जातात. म्हणजे अशा प्रकारे सगळी कार्य भगवान यांच्यापासून अभिन्न असली, तरी भगवान काय आपल्याला सांगतात, की "सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज." म्हणजे काय? इतर सगळ्या कर्तव्यांचा त्याग कर आणि एकमेव कर्म कर, म्हणजे मला तू शरण ये. म्हणजे भगवान यांचा असा आदेश स्वीकारल्यावर आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ पहा. म्हणजे भौतिक इंद्रियांच्या आदेशानुसार आपण कार्य करतो. आपण कोणाच्या आदेशानुसार कार्य करायला पाहिजे? भगवान यांच्या आदेशानुसार. त्यांनी काय सांगितले? सगळ्या कर्तव्यांना त्याग तू आणि मला शरण ये. निश्चित काय होईल? तू सुखी होशील. म्हणजे आपण भौतिक जीवन जोपर्यंत जगत असतो, तोपर्यंत ज्या क्षणी म्हणजे जोपर्यंत भगवान यांचं सत्य आणि दिव्य आदेशानुसार आपण कार्य करायला सुरुवात करतो. जसं भगवान म्हणतात तसं, तत्क्षणी आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या स्तरावर आपण उन्नत व्हायला लागतो. म्हणजे भक्ती आणि भक्तिमय सेवा ह्या प्रत्यक्ष भगवान यांच्या नियंत्रणाखाली असतात पहा. म्हणजे नारद पंचरात्रामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. म्हणजे काय, की जे काही भौतिक उपाधी आहे, तो जेव्हा त्यागतो एखादा व्यक्ती, सरळ भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली तो कार्य करतो. म्हणजे मी कुणीतरी आहे, हे जेव्हा आपण त्यागतो, ही भौतिक उपाधी आपल्याला शरीर म्हणून आहे. म्हणजे हे शरीर म्हणजे एक प्रकारे ही उपाधीच आहे आणि मी कुणीतरी आहे म्हणजे या भौतिक जीवनातल्या पण उपाधी असतात. हे दोन्ही अर्थाने. तर ह्या सगळ्या उपाधी आपण त्यागतो आणि केवळ आणि केवळ भगवान हेच सर्वश्रेष्ठ आहेत, परमपुरुष आहेत, आपले स्वामी आहेत. आपण त्यांना शरण जातो आणि त्यांची आपण सेवा करायला लागतो. तेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये काय होतं? उन्नत होतो पहा. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे स्वरूपेण म्हणजे म्हटलंय. म्हणजे काय, की ही जी परिस्थिती आहे, तर ह्या परिस्थितीमध्ये आपण काय होतो? स्वतःच्या स्वरूपावस्थेमध्ये स्थित होतो. म्हणजे काय? तर आपण जीवात्मा म्हणून भगवान यांचे जे आपण विशुद्ध आत्मा किंवा विशुद्ध सत्व आहोत. तर अशा पद्धतीचे पुन्हा म्हणजे जे आपण भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन प्रदूषित बनतो 3 गुणांमुळे. तर पुन्हा आपण काय होतो? 3 गुणांच्या बंधनातून या प्रदूषणातून मुक्त होतो आणि शुद्ध बनतो. ती जीवात्मा म्हणून ती आपली काय आहे? वास्तविक स्थिती आहे, स्वरूप स्थिती आहे. आणि हेच मुक्ती किंवा भगवंतनातून मुक्त होण्याचं वास्तविक कारण आहे. म्हणजे काय? की भगवान यांच्या सेवेमुळं आपण आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण ह्या उपाधीतून सगळ्या मुक्त होऊन आपण स्वरूप स्थितीला आपल्या येऊ शकतो आणि ह्या भवबंधनातून मुक्त होऊ शकतो खऱ्या अर्थाने. म्हणजे काय, की सर्वोपाधी विनिर्मुक्तम, सगळ्या टाकायच्या आणि आपण काय करायचं? पुढे काय म्हणले? तत्पर निर्मलम, लगेच म्हणजे तुम्ही काय होतं? भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काय होता? आध्यात्मिक जीवनामध्ये तुमचं पुनरुज्जीवन होतं आणि या स्थितीलाच काय म्हटलंय? स्वरूपावस्थेत येणं. मग असे जेव्हा आपण प्रयत्न करायला लागतो, तेव्हा निश्चितच काय होतं? तर आपण मुक्त होतो या बंधनातून आणि आपण शुद्ध बनतो. आणि हेच तर मानवी जीवनाचा उद्देश आहे, की आपली स्वरूप स्थिती प्राप्त करणे. म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण जे विशुद्ध सत्व, विशुद्ध आत्मा होतो, शुद्ध सत्व होतं भगवान यांचे अंश म्हणून. पण ज्या क्षणी आपल्याला भौतिक प्रकृतीमध्ये आपला प्रवेश झाला, तेव्हा भौतिक प्रकृतीतल्या रजोगुणाशी आपला संपर्क आला आणि आपण आपल्यामध्ये जे भगवत प्रेम होतं, तर त्याचं कामात रूपांतर झालं. मग त्या काम काम म्हणजे काय? न संपणारे असंख्य इच्छा आणि वासना. मग ह्यातून म्हणजे जर आपल्याला मुक्त म्हणजे हे काय करतात? आपल्याला बांधतात आणि त्यानुसार कर्म घडतं आणि मग त्या कर्मानुसार त्याचे परिणाम म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या शरीर आणि योनी मिळतात. मग ह्या सगळ्यावर उपाय आणि ह्या बंधनातून मुक्तता म्हणजे काय? तर आपल्या या सगळ्या भौतिक उपाधी त्यागून टाकायच्या आणि भगवान यांची शरणाखाली आपण यायचं. भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य करायचं. भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची आणि तेव्हा काय घडेल? निश्चितच आध्यात्मिक स्तरावर आपलं पुनरुज्जीवन होईल. म्हणजे काय असलेलं नातं आहे ते दृढ होईल. जे विस्मरण झालेलं नातं आहे भगवान यांच्याशी आपलं आणि आपलं नातं आहे त्यांच्याशी, आपण त्यांचे जीवात्मक अंश आहोत. मग ते नातं दृढ होईल. संबंध पुन्हा प्रस्थापित होईल पहा आणि त्याद्वारे आपण काय होऊ? पुन्हा शुद्ध अवस्थेला जाऊ, आपल्या स्वरूप स्थितीला जाऊ. मग हेच तर आपल्या मानवी जीवनाचं वास्तविक उद्देश आहे किंवा भवबंधनातून मुक्त होण्या आपण तेव्हा होऊ आणि ही जी स्वरूप स्थिती आहे, तर ही आपण मिळवणं हेच आपल्या मानवी जीवनाचं जे आहे तर ते उद्देश आहे. म्हणून ते काय म्हटलंय? स्वरूपेण अवस्थिती म्हणजे काय? तर ही स्वरूप स्थिती आपण प्राप्त करणं, यामध्ये स्थिर होणं, अशा पद्धतीचं शुद्ध सत्वगुणामध्ये येणं आणि आपली जीवात्मा म्हणून जी शुद्ध स्थिती आहे, कुठल्याही गुणांनी आपण प्रदूषित नाही होत, तर ती स्थिती पुन्हा प्राप्त करणं, हे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश आहे आणि त्याद्वारे आपण भगवत धामाला जाऊ शकतो.
अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा भगवान यांना म्हणजे तळमळीनं अळू त्यांच्या चरण कमलांचा आश्रय मागू आणि त्यांची भगवत काय मागू, भगवत चरणी आपण गेलो, दर्शनासाठी गेलो, भगवत चरणी आपण काय मागायचं, तर त्यांची सेवा मागायची. गुरुंकडे काय मागायची, सेवा मागायची. आपण शिष्य म्हणून तर तेव्हा निश्चितच काय होईल, तर आपल्याला भगवत कृपा मिळेल. म्हणजे भगवान यांची सेवा आणि भगवान जे आहे तर म्हणजे ही जी सेवा कार्य आहेत भगवान यांची, तर ही सगळी भगवान यांच्या नियंत्रणाखाली असतात. म्हणजे जी काही आपण सेवा करतो आणि भक्ती करतो भगवानांची, हे दोन्हीही म्हणजे भक्तिमय सेवा कार्य आणि भक्ती ही दोन्हीही भगवान यांच्या नियंत्रणाखाली असतात का. मग असा नारद पंचरात्रामध्ये उल्लेख आहे. म्हणजे काय, की त्याद्वारे आपण भगवानांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. आपल्या भगवानांचं नियंत्रण असतं, आपल्याकडे लक्ष असतं. आपल्याला छोटी मोठी सेवा मिळाली तर याचा अर्थ आपण समजून द्यायचा, की आपल्याला भगवान यांचं म्हणजे आपल्याकडे लक्ष आहे खूप आणि विशेष आपल्यावर कृपा आहे असं भगवान यांची, की आपल्याला अशा सेवा छान छान करायला मिळतात. म्हणून सेवा आपण नेहमी मागावी आणि सेवा आली की नाकारू नये. सेवा करायला आपण तत्पर असलं पाहिजे. सेवेसाठी आपण उत्सुक असलं पाहिजे आणि मला कधी सेवा मिळेल भगवान यांची असा आपल्याला ध्यास असला पाहिजे. तर त्याद्वारे काय होत असतं, तर भक्ती आपली पुढे तर जात असते, पण भक्ती आणि भक्तिमय सेवा कार्य ही कोणाच्या नियंत्रणाखाली असतात, भगवानांच्या. म्हणजे पहा, भगवानांची सेवा करणारा जो भक्त आहे, तर त्याच्याकडे कसं विशेष लक्ष असतं पहा. हे सगळं भगवानांच्या नियंत्रणाखाली असतं. म्हणून आपण आलेली सेवा, मिळालेली सेवा जास्तीत जास्त तळमळीने करायचा, समर्पित होऊन करायचा प्रयत्न करायचा. आपल्याला माहिती नसेल, आपण शिकून घेऊन, विचारून घेऊन सेवा करायची उन्नत भक्तांकडून. शेवटी ते गुरु शिष्य परंपरेचं आचरण पालनच असतं आणि त्याद्वारे आपण स्वतःही आनंद घ्यायचा आणि भगवान यांना पण संतुष्ट करायचं. म्हणजे ज्यांच्या इंद्रियांना आपण संतुष्ट करायचं ते कोण आहेत, तर ते भगवान आहेत. त्यांच्या इंद्रियांना आपण संतुष्ट करायचं. आपल्या नाही इंद्रियांना संतुष्ट करायचं. आपण इंद्रिय तृप्ती करून आपलीच इंद्रिय संतुष्ट करत आलो. जेव्हा आपण अशा पद्धतीनं भक्तीचं आचरण करायला लागतो, भक्तिमय मार्गावर आपण वेगवेगळ्या सेवा करायला लागतो, तेव्हा काय होतं, ते सगळी म्हणजे ती सगळी कार्य म्हणजे आपली जी सेवा कार्य आहेत ती आणि आपली भक्ती देखील भगवान यांच्या नियंत्रणाखाली असते. मग असा भक्त आपण बनायचं, की जसे प्रल्हाद महाराज आहेत पहा. असे प्रयत्न जेव्हा आपण करू तेव्हा निश्चितच काय होईल, आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. ते आता आपण थांबूया. पुढचा श्लोक मोठा आहे, तर तो आपण आता पुढच्या वेळेला घेऊया. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. मग तुझी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे कृष्णा, तुझी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे कृष्णा. येस माताजी. हा, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. ओके. हरे कृष्णा, आवाज येतोय माझा? हो,